आता हास्य किंवा विनोद म्हटल्यानंतर कुठले साहित्यिक किंवा कुठले कलाकार पटकन आठवतात बरं? पु ल देशपांडे, वपू अत्रे, मिरासदार, शरद तळवलकर, चिवी जोशी, राजा गोसावी, आसरानी, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, आत्ताच्या काळातले काही हवा येऊ दे किंवा काही हास्य जत्रातले विशाखा सुभेदार, अशोक सराफ म्हटलं ना, सतीश तारे, किंवा महिलांसंदर्भात बोलायचं तर मंगला गोडबोले, त्यांचं लेखन पण असं खुसखुशीत आहे, दीपा गोवारीकर. तसे अनेक कलाकार आहेत, अनेक साहित्यिक आहेत ज्यांनी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवलेलं आहे. त्या सगळ्यांना अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी स्वतः काही विनोदाची निर्मिती केलेली नाही, तेवढी माझी प्रतिभा नाही, पण या विनोदी साहित्याच्या बागेतील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची, आकाराची अशी सगळी फुलं एकत्र करून त्याचा एक छानसा गुच्छ मी तुमच्यासाठी आणलाय असं मात्र मी नक्की म्हणू शकते. आता गुच्छ म्हणण्यापेक्षा हार म्हणूया असंही कधी कधी वाटतं, कारण गुच्छामध्ये कशी अशी एकाबरोबर एक फुलं फक्त जोडलेली असतात, पण हारामध्ये वेगवेगळ्या रंगांची फुलं असली तरी सूत्र किंवा धागा एकच असतो. आणि आपला आजचा धागा हा हास्य आणि विनोद हा आजच्या आपल्या कार्यक्रमाचा धागा असणार आहे. आता परमेश्वरांनी माणसाला अनेक देणग्या दिल्यात ना, त्यापैकी एक महत्वाची देणगी म्हणजे हास्य. मेंदू पण आहेच, बुद्धी ही आहेच, बुद्धी आहे, हास्य आहे, बोलणं आहे. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो हसू शकतो आणि हसवू सुद्धा शकतो, व्यक्त होऊ शकतो. म्हणून तर त्याला व्यक्ती असं म्हणतात ना, व्यक्त होते ती व्यक्ती. त्याच्यामुळे हा एकमेव प्राणी आहे जो बोलू शकतो, हसवू शकतो, हसवू शकतो. आणि हास्य म्हणजे खरं तर सुसंवादाचा पाया आहे. पण असं मनमोकळं दुर्मिळ हास्यच अलीकडे, मनमोकळं हास्यच दुर्मिळ झालंय ना. म्हणजे आपले शेजारी सुद्धा आपल्याकडे बघून मोकळेपणानं हसतील याची गॅरंटी, याची खात्री आजकाल कोणीही देऊ शकत नाही. खरं तर मी म्हटल्याप्रमाणे हास्य हा संवादाचा, सुसंवादाचा पाया आहे. जेव्हा समोरचा माणूस आपल्याकडे बघून मोकळेपणाने हसतो ना, तेव्हा तो माणूस नकळतपणे आपल्याशी जोडला जातो. पण हे हास्यच खरं तर दुर्मिळ झालेलं आहे. अलीकडेच एका व्याख्यानात ऐकलं की कुत्रा भोभो करेल पण तो हसू शकणार नाही, मांजर म्याव करेल पण ती हसू शकणार नाही, जंगली प्राणी डरकाळी फोडतील पण ते हसू शकणार नाही, आणि माणूस हसू शकतो पण तो हसत नाही. त्यामुळे या देणगीचा आपण प्रभावी वापर करत नाही, एवढंच खरं तर सांगायचं आहे. आणि या हास्य संदर्भामध्ये ना खूप छान वाक्य आहेत, इंग्रजीत आहेत, मराठीत आहेत, हिंदीत आहेत. जसं स्माइल रिड्युसेस द माइल्स बिटवीन टू पर्सन्स, किती छान आहे ना. स्माइल रिड्युसेस द माइल्स बिटवीन टू पर्सन्स. अ गुड लाफ इज अ सनशाईन इन द हाऊस. अ मॅन इज नॉट पुअर स्टिल ही कॅन लाफ. जोपर्यंत माणूस हसू शकतो ना, तोपर्यंत तो गरीब नसतो. घरातील लहान मुलांचा हसण्या किदळण्याचा आवाज हा जगातला सर्वोच्च नाद मधुर ध्वनी आहे, असं एका विचारवंतांनी म्हटलंय. व्हॉट्सअपला पण काही वाक्य फार छान येतात. व्हॉट्सअपवरच आलेलं वाक्य आहे, शब्दांची गंमत पहा किती छान आहे. स्मित रेषा ही अशी वक्र रेषा आहे जी अनेक कठीण गोष्टी सहज सरळ करते. किंवा weep and you weep alone, laugh and world laughs with you. रडणारा माणूस हा कायम एकटाच असतो आणि हसणाऱ्या माणसाबरोबर सगळं जग असतं. You are never fully dressed until you wear a smile on your face. तुम्ही छान साडी नेसली आहे, साडी नेसली आहे म्हणते बरं का, घातली नाही म्हणत आहे. ज्या वस्त्रावर फारसे काही संस्कार झालेले नाहीत ती साडी आपण नेसतो, सोवळं नेसतो, धोतर नेसतो, ड्रेस घालतो, सदरा घालतो. आणि साडी नेसण्यामध्ये जर फारशी काही कुशलता नसेल तर ती गुंडाळलेली असं म्हणतो. त्याच्यामुळे आपण छान साडी नेसली आहे, मेकअप केलाय, पण चेहऱ्यावर जरा सुद्धा हास्य नसेल तर आपण चांगले दिसणार नाही. यू आर नेव्हर फुल्ली ड्रेस्ड अंटिल यू वेअर अ स्माइल ऑन युअर फेस. स्माइल इम्प्रूव्ज युअर फेस व्हॅल्यू. स्माइलिंग फेस इज ऑलवेज वेलकम. अशी अनेक सुंदर वाक्य आहेत. म्हणजे व्हॉट्सअप
फ्रेंड, अलीकडे फेसबुक फ्रेंड, व्हॉट्सअप फ्रेंड जशा असतात ना, तशा निलिमा शिकारखाने म्हणून एक आहेत, पुण्याच्या प्रकाशक आहेत त्या. तर त्यांना आजच्या कार्यक्रमाचं पाठवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू माझे स्टेटस रोज बघत जा. माझ्या स्टेटसला ना मी नेहमी असेच काहीतरी चित्र आणि अशी वाक्य कोट्स ठेवत असते की लोकांना हसू येईल. तर मग आजचं त्यांचं मी स्टेटस पाहिलं तर त्या स्टेटसवर त्याने एक हसणारा चेहरा आणि खाली असं लिहिलं होतं की हसण्यासारखं दुसरं सुख आयुष्यात नाही. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे मला माहिती आहे, पण ते वाक्यही फार छान आहे की हसण्यासारखं दुसरं सुख नाही. आणि आपल्या सगळ्या संतांनी सुद्धा काय परमेश्वराच्या चेहऱ्यावर जे निखळ निर्मळ हास्य आहे ना त्याचंच वर्णन केलेलं आहे. मुखावरी गोडवा विठ्ठल तो बरवा, हसरे मुख वो माय तेथे विठ्ठलाचे पाय. जेथे हसरा चेहरा आहे तिथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा सोयरोबांनी म्हटलंय ना, मुख पाहता हासरे जो तो आपुले दुःख विसरे. किंवा संत कवी नरहरीदासांची आरती आपल्या सगळ्यांना परिचित आहे. त्याच्यामध्ये दुर्गादेवीच्या प्रसन्न वदनाचंच वर्णन आहे की कुठली बरं? प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. हिंदीमध्येही छान केलंय, जब तुम रोते हो तो बढ़ती है परेशानियां, जब तुम मुस्काते हो तो सुलझती है परेशानियां, और जब तुम हंसते हो तो मिट जाती है परेशानियां. हे हसण्याचं महत्व आहे. संगीतकार यशवंत देव यांचं एक वाक्य फार छान आहे. त्यांनी असं लिहिलंय की माणसाच्या हातावर एक वेळ भाग्यरेषा नसली तरी चालेल, पण त्याच्या चेहऱ्यावर हास्यरेषा किमान स्मितरेषा तरी जरूर असावी. साहित्य सम्राट नचिन केळकर यांनी असं म्हटलंय की जेव्हा आपण हसतो, हवा येऊ दे किंवा हास्य जत्रामध्ये तुम्ही पाहत असाल, हसण्याचा म्हणून एक ध्वनी असतो. जेव्हा आपण हसतो हा जो हास्य ध्वनी आहे हा जर गायन ध्वनी आहे असं जर आपण मानलं ना, तर या विनोदी हास्य ध्वनीची जाती ही कायम कोमलच ठरेल, ती कधीही तीव्र ठरणार नाही असं नचिन केळकरांनी म्हटलंय. थोडक्यात काय, मनमोकळं दिलखुलास हास्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. आपल्याला माधुरी दीक्षित का आवडते हो? छान दिसते आणि हसते ना. कोण म्हणाले छान दिसते? अरे सगळे रसिक आहेत. छान दिसते आणि हसणं छान आहे म्हणून ती छान दिसते असं खरं म्हणायला पाहिजे. मधुबाला का आवडते? हसण्यामुळे. किंवा रेणुका शहाणे, केवढं दिलखुलास हास्य आहे रेणुका शहाणेचं. आणि तबस्सुम आठवत असेल, फुल केले हे गुलशन गुलशन, काय मनमोकळं दिलखुलास हास्य. आजही अभिनेत्री आपल्याला का आठवतात आणि आवडतात तर त्यांच्या मनमोकळ्या दिलखुलास हास्यामुळेच. मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा केला जातो. हास्याचं महत्व ओळखूनच तो साजरा केला जातो. तुमच्यापैकी कोणी हास्य क्लबला जातं की नाही? आहेत हास्य क्लबला जाणारे कोणी? मुळात हास्य क्लबची निर्मिती सुद्धा का झाली असेल तर हास्याचं महत्व ओळखूनच. तो हास्य योग आहे की त्यामुळे तुमची तब्येत चांगली राहते. हास्याचा आणखीन एक उपयोग किंवा महत्व की त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. फोटोग्राफरची पहिली मागणी काय असते? स्माइल प्लीज. इतकं हास्याचं महत्व आहे. हा कार्यक्रम विविध ठिकाणी करत असताना 100च्या वर याचे प्रयोग, हास्य संजीवनीचे 100च्या वर प्रयोग झाले. तर विविध ठिकाणी हा प्रयोग करत असताना कल्याणला जेव्हा हा कार्यक्रम करत होते तेव्हा तिकडच्या एक रसिका भगिनी ज्योती शेट्टे, त्या कवयित्री आहेत, त्यांना 4 ओळी स्फुरल्या आणि त्यांनी मला त्या आवर्जून पाठवल्या. मना सज्जना सतत हासत जावे, विनोदाने मनाला सुखवीत जावे, विनोद करी दुःख संकटावर मात, प्यावे जीवनभर हास्याचे अमृत. अशा 4 ओळी शेट्टे काकूंना सुचलेल्या, त्यांनी मला त्या पाठवल्या आणि मग मी कार्यक्रमात त्या आवर्जून घेते. खरं तर हसण्याचे अनेक प्रकार आहेत ना, जसे माणसाचे अनेक प्रकार आहेत तसे हसण्याचे पण अनेक प्रकार आहेत. काय बरं असतील तुम्ही सांगू शकता? मनमोकळं हसणं, स्मित हास्य, खळखळून हसणं, गडगडाट हसू, हसू की नको असं पण काय वेळेला हसू असतं. बोलता बोलता हसणं असतं, हसता हसता बोलणं असतं, छदमी हसू असतं, खट्याळ मिश्किल हसू असतं, निरागस हसू असतं, बिकट हास्य असतं, दुसऱ्याची फजिती झाल्यामुळे येणारं हसू असतं,
आपली फजिती झाल्यावर येत नाही, पण दुसऱ्याची फजिती झाल्यावर हमखास आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. समोरचा माणूस जर पडताना आपण पाहतो तेव्हा येतच ते. तो आपल्यामध्ये जो एक सत्व रजतम पैकी जो रजतम असतं ना, त्याच्यामुळे तो समोरचा माणूस पडताना दिसल्यावर अगदी स्वाभाविकपणे ते हसू येतं आपल्याला. तर असे हसण्याचे अनेक प्रकार. कृत्रिम हसू पण असतं. म्हणजे निवेदिका म्हणून कार्यरत असले तरी निवेदिका, एअर हॉस्टेस, कुणाची मुलगी सून एअर हॉस्टेस असेल तर रागवू नका, पण रिसेप्शनिस्ट, एअर हॉस्टेस आणि निवेदिका यांचं हसू कृत्रिम असतं असं वाटतं. काय कृत्रिम असतं असंच सांगते मी. हो 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 हो, रेकॉर्डेड असतं ते कृत्रिम वाटतं. खरंय. हा, ते आता काही हसण्याचे जे कार्यक्रम म्हणजे हास्य जत्रा वगैरे सारखे आहेत ना, त्या कार्यक्रमात काही वेळेला रेकॉर्डेड हास्य पण असतं ना, त्यामुळे ते रेकॉर्डेड हसू तुम्ही म्हणता तसं रेकॉर्डेड हसू पण असतं. आणि प्रत्येक वेळेला हसू हे विनोदामुळेच येईल असं नाही. म्हणजे आई जेव्हा आपल्या लहान बाळाशी खेळत असते किंवा लहान बाळाला खेळवत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य असतं ते वात्सल्याचं हसू असतं, प्रेमाचं, मायेचं हसू असतं. भीमाने जेव्हा दुःशासनाला मारलं आणि तो हसलाय तेव्हा ते सूड घेतल्याचं हसू आहे. क्रीडापटू असतात, खेळाडू असतात, ते जेव्हा एखादी स्पर्धा जिंकतात तेव्हा ते व्ही फॉर व्हिक्टरी करून जेव्हा ते असतात ते विजयाचं हसू असतं. आता तुम्ही सगळे बँकेत नोकरी करणारे काही वेळेला आपल्याला आपल्या बॉसकडे पाहून किंवा बॉसच्या बोलण्यावर मनात नसलं तरी हसावं लागतं. ते लाचारीचं हसू असतं. त्याच्यामुळे अनेक म्हणजे प्रत्येक वेळेला हसणं हे विनोदामुळेच येईल असं नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत असं हसू आपल्याला येऊ शकतं. हसणं ही मुळात आपल्या आयुष्यातली मूलभूत प्रवृत्ती आहे आणि म्हणूनच साहित्यामध्ये जे 9 रस आहेत ना त्याच्यामध्ये हास्य रसाला स्थान दिलेलं आहे. मला तर असं वाटतं की हास्य म्हणजे आपण माणूस असल्याची, आपण जिवंत असल्याची आणि आपण तरुण असल्याची खूण आहे. विनोदाची व्याख्या जर एका वाक्यात करायची झाली तर कशी करता येईल? विनोद म्हणजे नेमकं काय? एका वाक्यात, एका शब्दात काय करता येईल? मनाला आनंद देतो तो विनोद, वातावरण प्रसन्न करतो तो विनोद, आपल्याला हसवतो तो विनोद. अशा वेगवेगळ्या व्याख्या करता येतील. पण साधारण मी अशी व्याख्या केली आहे की शब्दांच्या योजनेनं, शारीरिक हालचालीतून आणि चेहऱ्यावरच्या हावभावातून हास्य रस निर्माण करणं म्हणजे विनोद. पण विनोद म्हणजे काही केवळ शब्दांचा खेळ नाही बरं का, तर ती जीवनाकडे पाहायची एक दृष्टी आहे. आणि म्हणूनच आचार्य अत्रे यांनी असं म्हटलंय की देवदेवतांनी समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर काढली, त्याच्यामध्ये विनोद हे रत्न कसं नव्हतं? हा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्यातून त्यांना खरं तर हास्याचं आणि विनोदाचं महत्वच सांगायचंय. आणि कुसुमाग्रजांनी तर विनोदाचे 3 गण सांगितले. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये 3 गण असतात ना, राक्षसगण, देवगण आणि मनुष्यगण. तसेच विनोदी साहित्याच्या पत्रिकेत पण हे 3 गण असतात. राक्षस गणाचा विनोद हा व्यंगावर, वर्मावर बोट ठेवणारा, व्यंगावर वार करणारा असतो. मनुष्यगणाचा विनोद असतो त्याच्यामध्ये अहंकार असतो, अहंभाव असतो. आणि देवगणाचा विनोद मात्र निखळ आणि निर्मळ असतो. सोपानदेव चौधरीने हास, परिहास, उपहास आणि तमहास असे विनोदाचे 4 प्रकार सांगितलेत. हास म्हणजे सहज निर्माण होणारा विनोद, परिहास म्हणजे शाब्दिक कोटी करून निर्माण होणारा विनोद, हास, परिहास, उपहास म्हणजे कुचेष्टेनं केलेला विनोद आणि तमहास म्हणजे अंधारातला विनोद, कमरेखालचा विनोद. आपण फक्त हास आणि परिहास हे 2 प्रकार पाहणार आहोत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं सुद्धा म्हटलेलं आहे. उत्तम औषध आहे. आपण ते स्वतः निर्माण करू शकतो. त्यासाठी आपल्याला दुकानात जावं लागत नाही, कुठलंही शुल्क मोजावं लागत नाही. ते स्वतः निर्माण करू शकतो आणि इतरांना सुद्धा त्याचा आनंद देऊ शकतो. आणि आपल्याकडे विनोदाची परंपरा फार जुनी आहे, प्राचीन आहे. म्हणजे प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये विदूषक नावाचं पात्र असायचं पहा, तेव्हापासून ही विनोदाची परंपरा आपल्याकडे आहे. आणि माधव गडकरींनी ते एका वाक्यात इतकं छान सांगितलंय की कुठलंही भाषण असू दे, कुठलंही वक्तृत्व असू दे, कुठल्याही वक्तृत्वाचा पाया काय असतो
तर तो विचार असतो. कुठलंही भाषण, कुठलंही वक्तृत्व, त्याचा आत्मा काय की तुम्हाला कुठला तरी एक विचार देता आला पाहिजे. कुठल्याही वक्तृत्वाचा पाया हा जरी विचार असला तरी तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम माध्यम कुठलं, तर ते म्हणजे विनोद. कुठलाही विचार विनोदाच्या माध्यमातून आपण पोहोचवला ना तर तो जास्त योग्य आणि प्रभावीरित्या लोकांपर्यंत पोहोचतो. आधुनिक मराठी वाङ्मयातील विनोदाचे जनक म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे सुदाम्याचे पोहे हे पुस्तक काही जाणकारांना, काही रसिकांना, वाचकांना आठवेल. सुदाम्याचे पोहे पुस्तकातले विनोद आता थोडेसे कालबाह्य झालेत, कारण संदर्भ खूप बदललेले आहेत, पण त्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मगाशी आपण म्हटलं ते चिवी जोशी. चिवी जोशी म्हटल्यावर कोण आठवतं बरं? चिमणराव आणि हुंडेभाऊ. चिमणराव म्हणजे त्यांचा मानसपुत्र. चिवी जोशीच्या लेखनामध्ये सुद्धा शाब्दिक कोट्या खूप छान आहेत. काहींनी कोटी ऐकली असेल, पण पुनःप्रत त्याचा आनंद आपण घेऊया. चिवी जोशी बैठकीच्या खोलीत बसले होते. जुन्या काळातली भाषा आहे ना, बैठकीची खोली. आता कळणारच नाही बैठकीची खोली म्हणजे काय. आपल्या आयुष्यात इतका बदल झालेला आहे, शब्दांमध्येही भाषेतही बदल झालेला आहे. आता बैठकीच्या खोलीचा हॉल, दिवाणखाना हॉल, लिव्हिंग रूम, स्वयंपाकघराचं किचन आणि ढाणीघर वगैरे म्हणजे फारच जुनी भाषा होती ती. त्याच्यामुळे बैठकीची खोली म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर हॉलमध्ये चिवी जोशी बसलेले आहेत आणि बाहेर टांगा थांबल्याचा आवाज आला. आता पूर्वी काही मोबाईल वगैरे नव्हते ना, त्यामुळे कोणी पाहुणे फोन वगैरे करून यायचे नाहीत. ते खऱ्या अर्थाने अतिथी असायचे. जे तिथी न ठरवता येतात ते अतिथी. आता मोठमोठ्या कार्यक्रमात सुद्धा प्रमुख अतिथी म्हणतात, खरं किंवा 2-2, 3-3 महिने त्यांची वेळ घेतलेली असते. तर ते खरे अतिथी असायचे, फोन न करता यायचे. बाहेर टांगा थांबल्याचा आवाज आला. उत्सुकता ना, कोण पाहुणे असतील म्हणून खिडकीतनं बाहेर डोकावून पाहिलं तर टांग्यातून त्यांची मामी बहिणी शकुंतला, तिला शकू असं म्हणत असत, आणि मामा. तर मामा आणि शकू असे दोघे जण टांग्यातून खाली उतरत होते. चिवीच्या पत्नीने पण आतून उत्सुकतेनं विचारलं, कोण बरं पाहुणे आलेत? चिवी पटकन म्हणाले, शकूनी मामा आलेत. शकू आणि मामा आलेत, त्यामुळे शकुनी मामा आले आहेत असं त्यांनी उत्तर दिलं. तर कोटी असते ना ती अशी तत्काळ आली पाहिजे, तर त्याच्यामध्ये गंमत असते. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरांच्या लेखनामध्ये सुद्धा ह्या अशा शाब्दिक कोट्या फार छान अशा आहेत. म्हणजे सगळ्या त्यांच्या नाटकांमध्ये सुद्धा अशा त्या छान आपल्याला वाचायला मिळतात. जागोजागी आहेत खरं तर अशा छान. तर नाही का मी थांबले, कारण विनोदाकडे मध्ये कसं असतं ना, ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत ना तर त्यातली गंमत तुम्हाला कळत नाही. एकदा राम गणेश गडकरी रस्त्यात उभे होते आणि एक गृहस्थ त्यांच्याशी उगाचच भांडत होते. काहीही कारण नव्हतं. ते गृहस्थ रस्त्यावर उभे राहून गडकऱ्यांशी उगाचच वाद घालत होते आणि वाद घालता घालता ते गृहस्थ गडकऱ्यांना म्हणाले, अहो काय हो तुमच्यात आणि गाढवात अंतर ते काय? राम गणेश गडकरी शांतपणे म्हणाले, थांबा मोजून सांगतो. तर हा हजर जबाबीपणा हा राम गणेश गडकरी यांच्याकडे होता. राम गणेश गडकरी यांना एकदा ताप आला आणि ताप काही उतरेना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाम येईना. आपल्याला ताप आला की, आपल्याला घाम आला की आपल्याला बरं वाटतं ना, चला घाम आला आता बरं वाटतंय, असे एक आपण खूण आपली. डॉक्टर पण अस्वस्थ झाले, आपण इतकी औषधं दिली, यांचा ताप उतरत नाही आणि मुख्य म्हणजे यांना घाम कसा येत नाही. त्याही अवस्थेत राम गणेश गडकरी म्हणाले, डॉक्टर एक काम करा, तुम्ही बिल पाठवून द्या, म्हणजे मलाच काय घरातल्या सगळ्यांना घाम येईल. म्हणूनच तर हा हजर जबाबीपणा हा गडकऱ्यांकडे होता. आणि राम गणेश गडकरी यांना गुरु मानणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्र्यांचे तर इतके विनोद आहेत, इतके किस्से आहेत, इतक्या आठवणी आहेत, सगळ्या सांगणं तर शक्य नाही. आणि तुमच्या पिढीला बहुतांश ते किस्से आठवणी माहीत आहेत, पण आपण हास्यावर कार्यक्रम करतोय, विनोदावर कार्यक्रम करतोय, त्यामुळे अत्र्यांचे किस्से ते व्हायलाच पाहिजेत.
एकदा आचार्य अत्रे यांचं एका कॉलेजमध्ये भाषण होतं बरं का, एका महाविद्यालयामध्ये भाषण होतं आणि अत्रे वेळेच्या थोडे आधीच पोहोचले. तर प्राचार्य म्हणाले, चला ग्रंथालय दाखवतो, तुम्ही आधीच आलाय तर ग्रंथालय बघूया. आणि मग अत्रे ग्रंथालय पाहायला गेले. तिथे मराठी वाङ्मय विभाग म्हणून होता आणि त्याच्यामध्ये त्या विभागामध्ये अत्र्यांची बरीच पुस्तकं होती. अत्र्यांना अर्थातच खूप आनंद झाला, कुठल्याही लेखकाला आनंद होणार ना आपली इतकी पुस्तकं पाहून. अत्रे म्हणाले, वा, माझी बरीच पुस्तकं आहेत, पण माझं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक तुमच्याकडे नाही आहे. झेंडूची फुले, विडंबन काव्याचं पुस्तक, अत्यंत महत्वाचं पुस्तक, ते तुमच्या लायब्ररीत नाही आहे. प्राचार्य म्हणाले, थांबा, मी ग्रंथपालांना बोलवतो, आपण त्यांच्याकडे चौकशी करूया. ग्रंथपालांना बोलवतात, झेंडूची फुले कुठे आहे? ग्रंथपाल म्हणतात, 2 मिनिटं द्या, मी बघतो आणि सांगतो. ग्रंथपाल लगेचच येतात आणि म्हणतात की आहे की पुस्तक झेंडूची फुले, पण तुम्ही चुकीच्या विभागात शोधताय ना, तुम्ही मराठी वाङ्मय विभागात शोधताय, वनस्पतीशास्त्र विभागात ठेवलंय. हा झाला अज्ञानातून निर्माण होणारा विनोद आणि स्वतःची फजिती सुद्धा अत्र्यांनी अगदी मोकळेपणाने इथे सांगितलेली आहे. राम गणेश गडकरी हे कसबा पेठेमध्ये ज्या घरात राहायचे ना, त्या घराचा जिना जो होता तो अत्यंत चिंचोळा होता आणि जिना ते सुद्धा कृश होते. त्यावेळेला अत्र्यांनी एक कोटी केली होती की या जिन्यावरून फक्त जिनात जाऊ शकतील. मराठा म्हणजे त्यावेळेला अन्यायाविरुद्ध धडधडणारी अशी तोफ होती. आणि एकदा अत्र्यांचे एक सहकारी अत्र्यांना विचारायला आले की बातमीचा मथळा मी काय देऊ. अत्र्यांनी विचारलं, पण मुळात बातमी काय? तेव्हा त्या सहकार्याने सांगितलं, जालना नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा पराभव ही बातमी आहे. अत्रे लगेच म्हणाले, मथळा घ्या, आता तरी जालना, जालनामध्ये काँग्रेसचा पराभव, त्यामुळे मथळा आता तरी जालना. पुढचा किस्सा तर व्हॉट्सअपला अनेकदा आलेला आहे. मराठा प्रेसच्या पाठीमागे एक गाढव मरून पडलं होतं. 2 दिवस ते तिथेच होतं. साहजिकच दुर्गंधी सुटलेली होती. अत्र्यांनी न राहून नगरपालिकेत फोन केला. तिकडून उर्मटपणे त्या माणसाने विचारलं की गाढव मरून पडले, आम्ही काय करू? अत्रे शांतपणे म्हणाले, नाही, तुम्ही काहीच करू नका, आपल्याकडे मृतांच्या नातेवाईकांना कळवायची पद्धत आहे म्हणून तुम्हाला फोन केला, इतकंच. एकदा मंडईत पुण्यात अत्र्यांची सभा होती आणि त्यांचा परिचय करून देताना त्यावेळेचे काँग्रेसचे नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी अत्र्यांचा परिचय करून देताना असं म्हटलं की अत्र्यांच्या लेखणीमध्ये आणि वाणीमध्ये अतिशयोक्ती असते. अत्रे भाषण करायला उभे राहिले आणि म्हणाले की आत्ताच विठ्ठलराव गाडगिळांनी माझा परिचय करून दिला, बोलण्यात आणि लेखनात अतिशयोक्ती असते. आणि मग ते असं पुढे म्हणाले की माझे परममित्र म्हणजे काकासाहेब गाडगीळ आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. आणि मग त्यांनी पॉज घेतला आणि मग प्रेक्षकांना विचारलं, यात काही अतिशयोक्ती नाहीये ना? तर हा पुन्हा हजरजबाबीपणा हा अत्र्यांकडे होता. विनोद कसा सांगावा ह्याचं सुद्धा तंत्र आणि मंत्र अत्र्यांनी सांगितलेला आहे. अत्र्यांनीच सांगितलेली आठवणे विनोद कसा सांगावा या संदर्भातली. एकदा नंदुरबारला अत्र्यांचं व्याख्यान होतं. व्याख्यान उशिरा संपलं. मध्यरात्री धावत धावत त्यांनी गाडी पकडली आणि ते झोपी गेले. सकाळी उठले तर बारडोलीमधून गाडी चाललेली होती आणि स्थानकावरची लोक त्यांच्याकडे बघून हसत होती. अत्र्यांना आश्चर्य वाटलं, अरे गुजरात मधली लोक आपल्याला कसं बरं ओळखतात? तेव्हा काही फेसबुक वगैरे असला काही प्रकार नव्हता. ही लोक आपल्याला कशी काय ओळखतात? पुढच्या स्थानकावरही तोच प्रकार. स्थानकावरची लोक त्यांच्याकडे बघून हसतायत. अत्र्यांना समजे ना, आरशात वगैरे जाऊन बघून आले, सगळं ठाकठीक आहे ना, सगळं व्यवस्थित होतं. पुढच्या स्थानकावरही जेव्हा तोच प्रकार घडला तेव्हा अत्रे गाडीतनं खाली उतरले, स्थानकावर जाऊन उभे राहिले आणि आपल्या डब्याकडे त्यांनी पाहिलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते महिलांच्या डब्यात बसले होते. आता विनोद कसा सांगावा? अत्र्यांनी इथे असं म्हटलंय की समजा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगून टाकलं की मी रात्री धावत धावत गाडी पकडली आणि चुकून महिलांच्या डब्यात शिरलो, तर गंमतच गेली ना सगळी. त्यामुळे पंच लाईन ही कायम शेवटी आली पाहिजे विनोद सांगताना. त्याचं उदाहरण म्हणून अत्र्यांनी ही आठवण सांगितलेली आहे. काहींना नाव माहीत असेल, दत्तू बांदेकर.
अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेमध्ये सुमारे 19 वर्ष उपसंपादक म्हणून काम करणारे दत्तू बांदेकर, सख्या हरी नावाचं त्यांचं सदर त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. दत्तू बांदेकरांची एक लघुत्तम कथा आहे. लघुत्तम कथा म्हणजे लहानातली लहान कथा. विनोद कसा सांगावा याचं उत्तम उदाहरण आहे बरं का ती लघुत्तम कथा. म्हणजे त्या कथेचं शीर्षक आहे तो आणि ती. लक्ष देऊ नये का? हा, तो आणि ती. तो आणि ती दोघं नुकतीच प्रेमात पडली होती. तो अत्यंत प्रेमळ आणि देखणा होता, ती सुद्धा अत्यंत प्रेमळ आणि देखणी होती. तो रात्री 10 वाजता आपल्या खोलीत आला आणि शर्ट बदलून त्यांनी हँगरला लावला. ती रात्री 10:05 खोलीत आली आणि तिनेही ड्रेस बदलून हँगरला लावला. मग तो पलंगाच्या एका टोकाला पुस्तक वाचित बसला. ती सुद्धा पलंगाच्या दुसऱ्या टोकाला पुस्तक वाचित बसली. थोड्या वेळानं त्यानं पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो पलंगावर आडवा झाला. तिनं दिवा मालवला आणि ती सुद्धा पलंगावर आडवी झाली. तो उजव्या कुशीवर झोपला, ती डाव्या कुशीवर झोपली. तो उजव्या कुशीवर झोपला, ती डाव्या कुशीवर झोपली. ती पुण्यात आपल्या घरी होती आणि तो मुंबईत एका लॉजमध्ये होता. विनोद कसा सांगावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लघुत्तम कथा. आता विनोदाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती हा विनोदी साहित्यातला एक ठसठशीत अलंकार आहे. तुमच्यापैकी कोणी पुणेकर नाही आहेत ना? मुळचे पुणेकर पुणे नाही आहेत ना? कारण हा विनोद त्या संदर्भात आहे म्हणून. हा आहेत का? बरं, फार मनावर घेऊ नका. एक थापाडी आहे. अतिशयोक्तीचा पाया काय? मुख्य थापा. एक थापाडी आहे बरं का. काय त्यांनी नमुनेदार थापा मारलाय पहा. हा थापाड्या म्हणतो, मी एक जिवंत मासा विकत घेतला. मी एक जिवंत मासा विकत घेतला. मग मी एक काचेची बरणी विकत घेतली. मग मी त्या बरणीमध्ये पाणी ओतलं. मग मी त्या पाण्यामध्ये त्या माशाला सोडलं. मग मी त्या बरणीतलं पाणी रोज थोडं 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 कमी करत गेलो. एक दिवस त्या बरणीतलं पाणी संपलं आणि माशाला पाण्याशिवाय राहायची सवय झाली की हो. मग मी त्या माशाला बरणीतनं बाहेर काढलं. त्याला घरातल्या घरात जमिनीवर फिरवायला लागलो. तो जमिनीवर उड्या मारायला लागला, सरपटायला लागला. मी जमिनीवरच किडे टाकायला लागलो. तो उड्या मारत किडे खायला लागला. मग मी त्याला बाहेर फिरायला घेऊन जायला लागलो. म्हणजे आपण कसं कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जातो की नाही, तसं मी माशाला बाहेर फिरायला घेऊन जायला लागलो. आणि एकदा असेच आम्ही लकडी पुलावरून चाललो होतो. म्हणून म्हटलं पुण्यात नाही. एकदा असेच आम्ही लकडी पुलावरून चाललेलो होतो, मी आणि मासा. आणि त्या पुलाला छोटीशी फट पडली होती. त्या फटीतून तो मासा खाली नदीच्या पाण्यात पडला आणि बुडून मेला की हो. तरी अतिशयोक्तीतून निर्माण होणारा असा हा विनोद. आपण हे जे किस्से एकमेकांना चुटके सांगतो ना, त्याला नचिन केळकरांनी फार छान शब्द दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय हास्यक. चुटके या शब्दापेक्षा मला हास्यक हा शब्द जास्त भावला. एक गृहस्थ आहेत बरं का, ते पोस्ट ऑफिस मध्ये जातात आणि पोस्ट ऑफिस मधल्या कर्मचाऱ्याला म्हणतात, अहो काय सांगू हो, माझी बायको हरवली आहे. पोस्ट ऑफिस मधला कर्मचारी म्हणतो की अहो तुमची बायको हरवली आहे ना, मग तुम्ही इथे पोस्ट ऑफिस मध्ये कशाला आलात? तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तिथे जाऊन तक्रार करा. तेव्हा हे गृहस्थ म्हणतात, हो का, अरे बापरे, आनंदाच्या भरात काय करतोय काय कळतच नाहीये. तर असे हास्यक मध्ये गंमत असते. सकाळ वर्तमानपत्रामध्ये ग्राफिटी येते पहा. ती ग्राफिटी वाचताना पण छान हास्य आपल्या चेहऱ्यावर फुलतं. बघा काही ग्राफिटी मला आवडलेल्या तुम्हाला पटतायत का? वजन कमी करणं हे काही खायचं काम नाहीये. बरोबर आहे ना? 9च्या आत घरी येणारे नवरे. बघा पुरुषांना महिलांना दोघांनाही पटेल अशी ग्राफिटी आहे. 9च्या आत घरी येणारे नवरे म्हणजे महिलांसाठी सिरियल किलर. बरोबर ना?
लग्न ही अशी जखम आहे जी होण्याआधीच हळद लावतात. सगळ्या हिंदी मराठी मालिकांना धारावाहिक असं का म्हणतात बरं? सगळ्यांच्या डोळ्यातून सारख्या धारा, कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यातून सारख्या धारा वाहतच असतात. त्यामुळे त्या मालिकांना धारावाहिक असं म्हणतात. अलीकडे पालक मुलांच्या चुका दाखवून ते माठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न का करत असतात? पालेभाज्या आल्यात, पालक मुलांच्या चुका दाखवून ते माठ आहेत हे दाखवण्याचा, पालक चुका आणि माठ हे सगळं आलेलं आहे. अलीकडे लोक फेसबुकवर भेटतात, फेस टू फेस भेटत नाहीत. गरजा कमी करणं ही आजच्या काळातली खरी गरज आहे. तरुणांनो, दारू सोडा, दारू आणि सोडा नको. मला आवडणारी ग्राफिटी, मी नास्तिक आहे. बरं, हा, मी नास्तिक आहे देवाशपथ. म्हणजे मी नास्तिक आहे हे सांगायला सुद्धा मला देवाची शपथ घ्यावी लागते. पीजे मध्ये पण गंमत असते. हा, काही पीजे तुम्हाला माहित असते. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला येत असतील तर नक्की सांगा, म्हणजे माझ्याही संग्रहात थोडी भर पडेल. कावळा सरळच का ओढतो माहितीये तुम्हाला? उगीच तो म्हणतो उगीच कावळा, त्याच्यामुळे तो सरळ सोडतो. 3 मित्र एका रांगेत बसलेले आहेत बरं का. मधल्याचं नाव पिंटू आहे, तर पहिल्याचं आणि तिसऱ्याचं काय असेल? बरोबर, कोण सांगितलं? बरोबर सांगितलं, पिन 1 आणि पिन 3. काय काय भन्नाट उत्तर येतात, चिंटू, मंटू, बंटू वगैरे. पण मधल्याचं नाव पिंटू, तर पहिल्याचं आणि तिसऱ्याचं काय? तर पिन 1 आणि पिन 3. एक चहा कर हे एका शब्दात कसं सांगायचं? वंटी उत्तर येतं, एकटी उत्तर येतं, कपटी उत्तर येतं. कपटी आवडतं उत्तर मला. एकटी, कपटी, वंटी. एक चहा कर, पण उत्तर वेगळं आहे. एक चहा कर एका शब्दात. करवंटी. बरोबर ना? इथे सगळे जे हुशार पुरुष बसलेले आहेत ना, सगळे त्या हुशार पुरुषांना एका शब्दात काय म्हणता येईल? ह्या सगळ्या हुशार पुरुषांना एका शब्दात काय म्हणता येईल? म्हणजे विद्वान पुरुषोत्तम वगैरे अशी उत्तर नको ना आपल्याला, पीजे आहे त्यामुळे. हे सगळे जे हुशार पुरुष इथे बसलेले आहेत त्यांना एका शब्दात काय म्हणता येईल? सांगू? शार्पनर. शार्पनर. सगळ्या हुशार पुरुषांना शार्पनर. आणि मग गोऱ्या पुरुषांना काय म्हणता येईल? व्हाईटनर. तर अशा पीजे मध्ये वेगळी गंमत असते. तुम्हाला काही आठवलंय तर सांगा. येत आहे कुठलं? नंतर सांगितलं तरी चालेल, आत्ता सांगितलं तरी पण चालेल. एखादा पीजे. 11ला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? 11 इंग्लिश मध्ये 11 ना. 12 काहीतरी आता एक गंमत करणार. 12. आपण कसं म्हणणार? 1 2 3 काही जास्त. 10 नंतर 11 11 11 2 11 3. अच्छा, असं मराठीच्या ह्याच्यानुसार. ओके, बरोबर. वा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आपण. आणखीन कुणाला? जपानी भाषेला एखादी बाई आवडत नाही, लोकांना आवडत नाही. जपानी भाषेत काय म्हणतात? जपानी भाषेतला काय? हा, आवडत नाही. एखादी गोष्ट आवडत नाही तर बाई आवडत नाही. अच्छा, मी का नकोशी. अच्छा, वा. मी का नकोशी. अमेरिकन भाषेत, आफ्रिकन भाषेत तलावाला काय म्हणतात? या डुंबा. अरे वा, मस्त आहे. या डुंबा. फार छान आहे. वा, मस्त. आफ्रिकन भाषेत तलावाला या डुंबा. वा. आणखीन तुम्हाला सांगायचंय कुणाला? आणखीन कुणाला नंतर आठवलं तर नंतर सांगा. काही वेळेला ऐकता सुद्धा काही आठवू शकतो. आपण अतिशयोक्ती हा विनोदाचा प्रकार पाहिला. आता उनोक्ती हा पण एक विनोदाचा प्रकार आहे. उनोक्ती म्हणजे काय? तर मोठ्या गोष्टीला छोटं रूप द्यायचं म्हणजे उनोक्ती. म्हणजे माझी न्याहारी काही फार नाही हो, फक्त एक 10-12 पोळ्या, लिटरभर दूध, पावशेर लोणी, डझनभर केळी, एवढीच माझी न्याहारी आहे. किंवा त्याची उंची काही फार नाही आहे,
फक्त 6 फूट 4 इंच आहे. मोठ्या गोष्टीला छोटं रूप देणं म्हणजे उनोक्ती. पर्याय वचन हा सुद्धा विनोदाचा एक प्रकार आहे. पर्याय वचन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली सांगायची आणि त्यातून विनोदाची निर्मिती होते. एक भज्जी बुवा आहेत बरं का, चतुर आहेत. भोजन कार्य झालेलं आहे, भोजन झालेलं आहे आणि भोजन झाल्यानंतर हात धुता धुता ते यजमानाला म्हणतात की आज हात धुताना साबणाची गरज भासली नाही. म्हणजे तुपाची कमतरता होती, त्याच्यामुळे हात धुताना साबण लावावा लागला नाही. तर पर्याय वचन. हिंदी आणि मराठी चित्रपटातली खाष्ट सासू म्हटल्यावर कोण आठवते? एकच नाव पटकन डोळ्यापुढे येतं, ललिता पवार. तर श्री 420 सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आरके स्टुडिओमध्ये. केळेवालीची भूमिका आणि कॉस्ट्युम डिझायनर जे असतात, वेशभूषाकार, त्यांनी घागरा चोळी आणून दिली. आरसे लावलेली घागरा चोळी ललिताबाईंना आणून दिली. ललिताबाई भडकल्या आणि शूटिंग सोडून जायला लागल्या, रागावल्या. के अब्बास जे चित्रपटाचे पटकथा संवाद लेखक ते पुढे आले आणि म्हणाले की अहो ललिताबाई झालं काय, शूटिंगला तर अजून सुरुवात सुद्धा झालेली नाही, काय बी नसलं तुमचं, चिडलात का तुम्ही एवढ्या? ललिताबाई शांतपणे म्हणाल्या, काय मी ना नारद मुनींच्या मंदिरात चालली आहे. कुठे? नारद मुनींच्या मंदिरात चालली आहे. के अब्बास म्हणाले, अरे नारद जी का मंदिर भी होता है कहीं, मैंने तो नहीं देखा. तोच धागा पकडून ललिताबाई म्हणाल्या, हो ना, मग मी सुद्धा घागरा चोळी परिधान केलेली केळेवाली आजतागायत मुंबईत पाहिलेली नाही. म्हणजे इनडायरेक्टली एखादी गोष्ट सांगणं आणि त्यातून आपला मुद्दा पटवून देणं म्हणजे पर्याय वचन. चुकीच्या पद्धतीनं तर्क करणारी माणसं आणि त्यातून विनोदाची निर्मिती होते. इथे महिलांची संख्या जास्त आहे, मी सुद्धा महिलाच आहे, तरी पण चुकीच्या पद्धतीनं तर्क करणाऱ्या माणसांमध्ये महिलांचा क्रमांक पहिला असतो. एक स्त्री काय म्हणते पहा, काय तरी पुरुष मेले अप्पलपोटे असतात, आमच्या ह्यांनी स्वतःचा विमा उतरवलाय पण माझा उतरवतील तर शपथ. पुढचा किस्सा तुम्ही ऐकला असेल. बसमध्ये एकच सीट रिकामी आहे आणि त्या एका सीटसाठी दोघी जणी भांडतायत. कंडक्टर चतुर आहे. कंडक्टर म्हणतो जी मोठी असेल ती बसेल. शेवटपर्यंत दोघी उभ्याच राहतात. एका रसिकानेच सांगितलेली किस्सा आहे बरं का हा. कार्यक्रमादरम्यान कसे चुकीच्या पद्धतीने महिला तर्क करतात. एक महिला आपल्या मैत्रिणीला नवऱ्याच्या सगळ्या तक्रारी सांगत असते. नवरा अमुक, नवरा तमुक, नवऱ्याचं असं, नवऱ्याचं तसं. मैत्रिणी तिला सांगते की एवढ्या तुला नवऱ्याच्या मनामध्ये तुझ्या तक्रारी आहेत, तुला एवढा त्रास होतोय नवऱ्याचा, कशाला राहते त्याच्याबरोबर ना, सोडून दे त्याला. ते म्हणते, छे छे, त्याला आनंद होईल असं मी आयुष्यात काहीही करणार नाही. तर चुकीच्या पद्धतीनं तर सगळ्यांना पटलेलं आहे एकदा. चुकीच्या पद्धतीने तर्क करणं काय काय हा सोडून जात नाही. तर असे विनोदाचे खरं तर मी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकार आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं तर्क करण्यामध्ये महिलांचा क्रमांक जरी पहिला असला तरी महिलांना विनोद कळत नाही हा फार मोठा गैरसमज आहे. महिलांना विनोद कळतो आणि महिलांनी विनोदाची निर्मिती सुद्धा केलेली आहे. अगदी निरक्षर स्त्रियांनी, लोकसाहित्याच्या अंतरंगात आपण शिरलो तर निरक्षर स्त्रियांनी ओव्या उखाण्यांमधून सुद्धा विनोदाची निर्मिती केलेली आहे. हा कमी आहेत. मंगला गोडबोले, दीपा गोवारीकर आहेत, अशा काही कमी आहेत, तुलनेने कमी आहेत. कारण शोधायला पाहिजे, खरं तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे. हा पुरुष विचार करतात ना आणि पुरुष लिहितात. पण अभिनेत्री खूप आहेत. म्हणजे पूर्वीकाच्या काळापासून अगदी टुणटुण वगैरे पासून ते आत्ताच्या काळापर्यंत अनेक अभिनेत्री आहेत. तर निरक्षर स्त्रियांनी सुद्धा विनोदाची निर्मिती केलेली आहे. पंढरपूरचा पुडा, काशीचा चुडा, मथुरेचं पान, खायला छान, कलमी आंबा, त्याच्या करते पोळी, आई बापाची गोडी, सीतेच्या काकेला दुधाची कळशी, दुधाचं करते ताक, ताकाचं काढते लोणी, अशी मी अंतरी शहाणी, अशी मी अंतरी शहाणी की रावांच्या रागाचं तवाच करते पाणी.
किती सहज रावांच्या रागाचं पाणी केलंय ना. कसं केलं असेल ना. तर खेळकर असल्याशिवाय होणार नाही असं. किंवा माहेरच्या नात्यांची पुढच्या उखाण्यामध्ये सुरेख अशी गुंफण आहे, पण नवरा काही माहेरी सोडायला तयार नाही आणि नवऱ्याच्या वेडेपणाची नोंद तिने घेतलेली आहे आणि त्यातून सुद्धा हलकासा विनोद निर्माण झालेला आहे. नाव घेते एक मी आहे आबांची लेख, नाव घेते मी ग पावनी मी आहे रामचंद्रची मेवणी, नाव घेते गहीन मी आहे सदाशिवरावांची लाडकी बहीण, नाव घेते खाशी मी आहे यशवदेची मावशी, आणि कशा माहेराला जायला मी हाय लई खुशी, पण रावांच्या मनात शिरली लई येडी खुशी. किती सुंदर तऱ्हेने हा विनोद ह्याच्यामध्ये आलेला आहे, या उखाण्यांमध्ये आलेला आहे. आणि उखाणे घालताना जसा विनोदाची पखरण आहे तशी उखाणे घेताना जशी विनोदाची पखरण आहे तशी उखाणे घालताना म्हणजे कोळी हुमाण ते घालताना सुद्धा विनोदाची पखरण आहे. बघा कोडं घालणार आहे, येईल तुम्हाला नक्की. काळी कचुबाई हिरवी बचुबाई पांढरा आजोबा उघडी सीतामाई. काय बरं असेल उत्तर? काळी कचुबाई हिरवी बचुबाई पांढरा आजोबा उघडी सीतामाई. बरोबर. पान, बिड्याचं पान. काळी कचुबाई कात, काळी कचुबाई हिरवी बचुबाई पान, पांढरा आजोबा चुना उघडी सीतामाई म्हणजे सुपारी. किती सुंदर आणि थोडेसा हलकासा विनोद त्या कोड्यामध्ये आहे. नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतार. काय बरं उत्तर असेल? नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतार. नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतार. नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतार. लवंग नाही. हा नाही. नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतार. अंगठा आणि चार बोट. नंदुरबार चार सरदार चार चार नारीसले एक भरतात. बोटांना आपण स्त्रीलिंग म्हणतो आणि अंगठा पुल्लिंगी. चार चार नारीसले एक भरतात. चार बोट आणि अंगठा हे त्याचं उत्तर आहे. अंगनाचे तंगनाचे तंगाची घेरी नाचे मीच नाचे बाबू नाचे बाबूची शेंडी नाचे. अंगनाचे तंगनाचे तंगाची घेरी नाचे मीच नाचे बाबू नाचे बाबूची शेंडी नाचे. काय बरं असेल उत्तर? हा रवी उत्तर बरोबर आहे, पण ती जुन्या काळातली म्हणजे मोठा हंडा घुसळखांब. थोडक्यात घुसळखांब, पण तुम्ही बरोबर उत्तर दिलं. मोठा हंडा, मोठी रवी आणि तो घुसळखांब हे त्याचं उत्तर आहे. आता काही तेवढी मोठी रवी किंवा तो घुसळखांब असं राहिलेला नाही. आणि पूर्वी तो खांब न मुहूर्त पाहून रोवला जायचा आणि मग त्याची पूजा केली जायची आणि त्यावरून आपल्या भाषेमध्ये वाक्प्रचार आला मुहूर्त मेढ रोवणं. त्याला ताकाची मेढ म्हटलं जायचं, त्यामुळे मुहूर्त मेढ रोवणं. आता काही घुसळखांब राहिलेला नाही, मोठा डेरा राहिलेला नाही, मोठी रवी राहिलेली नाही, पण मुहूर्त मेढ रोवणं या शब्दातून आपली संस्कृती ही अशी झिरपत असते. एकाक्षरी कुमारी, एकाक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. मोबाईल सायलेंटवर ठेवून द्या सगळ्यांनी, म्हणजे मग छान आनंद घेता येईल. 1 तासाचा प्रश्न आहे, त्यामुळे 1 तास मोबाईल सायलेंटवर ठेवायला काहीच हरकत नाही. एकाक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. कोणी उत्तर दिलं? बरोबर दिलं. उ हे उत्तर आहे, अगदी बरोबर आहे. एकाक्षरी कुमारी बघा, एक अक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. नखाने तिला मारलं जातं, त्यामुळे उत्तर आहे उ. उ म्हटल्यानंतर तुम्हाला ते बडबड गीत आठवत असेल. एक होती उ, तिला झाली टू, टूला मिळाला पैसा, आई आई ह्या पैशाचं काय करू, भाजी आण, चिरू कशी, खसा खसा शिजबू कशी, रटा रटा खाऊ कशी, मटा मटा झोपू कशी, डाव्या खुशी. शेवटची ओळ म्हणत नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण हे शेवटची ओळ म्हणताना ते मूल हसतं. शेवटची ओळ जेव्हा आई म्हणते तेव्हा मूल हसतं. इंदिरा संतांनी असं म्हटलंय की ही आद्य विनोदी कथा किंवा कविता आहे, पण या आद्य विनोदी कथेत किंवा कवितेमध्ये कारुण्य आहे. एक होती ऊ, एकाक्षरी शब्द आहे, इथेच दारिद्र्य आहे.
तिला झाली 2, ते पण एकाक्षरी, दारिद्र्य. तिला मिळाला पैसा, तिने मिळवलेला नाहीये, तिला कुठेतरी मिळालाय. आई आई या पैशाचं काय करू? आई म्हणते खाऊ आण नाही म्हणत आई. लहान मूल असलं तरी खाऊ आण नाही म्हणत, ती म्हणते भाजी आण. कारण खाऊ कदाचित तिला एकटीला पुरेल, भाजी आणली तर घरातल्या सगळ्यांच्या ती तोंडी लागेल. आणि मग पुढे चिरू कशी, खसा कसा, शिजवू कशी, ते प्रत्येक ह्याला तो एक नाद असल्यामुळे आणि शेवटची ओळ आली की ते मूल हसतं. पण इंदिरा संतांनी म्हटलंय की या विनोदामध्ये कारुण्य आहे. आणि अभिजात विनोद कुठला? जो मर्माला जाऊन भिडतो, जो हृदयाला जाऊन भिडतो, तो खरा अभिजात विनोद. आणि मग पुलंची आठवण सांगावीशी वाटते. पुलंना त्यांच्या आयुष्यामध्ये 65,000 पत्र आली रसिकांकडून. आणि पुलंचं वेगळेपण काय? तर त्यांनी प्रत्येक पत्राला स्वतःच्या अक्षरात उत्तर दिलं, हे त्यांचं वेगळेपण. सोलापूरमध्ये 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलानं पुलंना पत्र लिहिलं. त्यांनी असं लिहिलं की तुमचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की तुमच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे. मुलांनी त्या 10वीत शिकणाऱ्या मुलाला सुद्धा उत्तर दिलं की तू असं म्हटलंयस तुमच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे, पण मला असं वाटतं झालर आहे असं म्हणण्यापेक्षा अस्तर आहे असं तू म्हटलं असतंस तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. कारण झालरी बाहेरून चिकटवलेली असते आणि अस्तर हे आतूनच अंगभर पसरलेलं असतं. त्यामुळे अभिजात विनोद कुठला? आसू आणि हसू. व्यक्ती आणि वल्लीमध्ये पहा, आसूपणे आणि हसूपणे, त्याचं त्यांनी छान ते सांगड त्याच्यामध्ये की जो आपल्याला डोळ्यात पाणी आणतो आणि हसवतोही. असा विनोद तो खरा अभिजात विनोद. विनोदाचे आणखीनही काही प्रकार सांगणार आहे, पण सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आपण सगळेच जण विद्यार्थी असल्यामुळे त्यातले विनोदही घ्यायलाच हवेत ना. तुम्हाला हा किस्सा माहीत असेल, पण त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न करणार आहे. आत्ताच्या काळातले 3 मित्र आहेत, एकाच ऑफिसमध्ये काम करतात, एकाच ब्लॉकमध्ये. आता सध्याचं युग हे टॉवरचं युग असल्यामुळे टॉवरमध्ये 100व्या मजल्यावर एकाच ब्लॉकमध्ये राहतात, एकाच ऑफिसमध्ये काम करतात आणि एकाच कारने ऑफिसला येतात आणि जातात. तर ऑफिसमधनं आलेले आहेत एकाच कारने आणि टॉवर 100वा मजला, लिफ्ट बंद पडली आहे. पण तिघही तरुण आहेत, तिघही म्हणतात आपण हायकिंग करतो, ट्रेकिंग करतो, 100 मजले म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी. असे चढू बोलता बोलता, गप्पा मारता मारता. पहिला मित्र एक विनोदी कथा सांगायला सुरुवात करतो. छान अगदी हावभावात सकट रंगवून रंगवून विनोदी कथा सांगतो. पहिले 50 मजले कसे चढून होतात कळत नाही. मग दुसरा मित्र एक रहस्य कथा सांगायला सुरुवात करतो. तोही अगदी रंगवून रंगवून उत्कंठा वाढेल अशा पद्धतीने रहस्य कथा सांगतो. पुढचे 49 मजले म्हणजे टोटल 99 मजले कसे चढून होतात कळत नाही. तिसरा मित्र एक हॉरर कथा एका वाक्यात सांगतो. आपल्या ब्लॉकची किल्ली खाली कारमध्ये राहिलेली. हा किस्सा तुम्हाला माहित असेल, पण त्याच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन काय? तर आपण सगळेच जण भौतिक सुखाचे 99 मजले आता आपण सगळेजण अगदी सहज चढून गेलेलो आहोत, पण मनाची शांती, मनाची प्रसन्नता, मनाचा आनंद याची आपली गुरुकिल्ली मात्र हरवली आहे. आणि ती आपल्याला विनोदी साहित्यातून आणि संत साहित्यातून नक्की मिळू शकते. पुणेरी पाट्या. पुणेरी पाट्या म्हटलं की हसायला येतं. तुम्ही पण सांगू शकता एखादी पाटी. इथे 13व्याचा स्वयंपाक करून मिळेल, 15 दिवस अगोदर सूचना देणं गरजेचं आहे. एक पाटी तर मी अलीकडे स्वतः पाहिली. जंगली महाराज यांच्यामध्ये देवस्थान, तिथे व्याख्यान होतं आणि जात होते तर तिथे 2 दुकानं 3 दुकानं अशी बाजूबाजूला होती. एक झेरॉक्सचं दुकान होतं, एक ज्यूसचं दुकान होतं. ज्यूसच्या दुकानाच्या बाजूला ते झेरॉक्सचं दुकान होतं आणि त्या झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेर पाटी होती. ज्यूस विकत घ्यायला किंवा ज्यूस प्यायला येणाऱ्यांनी कृपया या झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेर उभं राहू नये आणि जर राहिलातच उभे तर किमान एक झेरॉक्स तरी काढावी, असं त्यांनी लिहिलेलं होतं. कदाचित ती सगळी गर्दी ज्यूसची त्या झेरॉक्सच्या दुकानाच्या समोरच उभी राहत असेल म्हणून त्यांनी ते तसं लिहिलं होतं. तर पुणेरी पाट्यांची वेगळी साईट सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा काही पाहिल्या असतील, आठवल्या तर नक्की सांगा. सांगा. हा बर.
प्रत्यक्ष पाहिजे. हा गार्डन प्लॅट आहे, हा तिथे आंब्याचं झाड आहे. हम्म. तिथे बोर्ड लावला होता, येथील आंबे तोडणारा बेकायदेशीर इलाज केला जातो बेकायदेशीर आणि तिथे राहणारा वकील ॲडव्होकेट. अच्छा. पुण्यात अशा नमुनेदार पाट्या आपल्याला खूप पाहायला मिळतात. हे प्रत्यक्ष सुद्धा आणि साईट आहे आपली ती, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला अशा अनेक पाट्या पाहायला मिळतात. सवंतीगृहावर पाठी होती, आम्ही तर 20 रुपये, जया 10 रुपये. हो, आपण आपल्या इथे काय फुल ग्लास 20 रुपये म्हणू, हाफ ग्लास 10 रुपये म्हणू, पण तिथे अमिताभ 20 आणि जया हे अशा पाट्या पुणेकरच लिहू शकतात. मध्यंतरी रजनीकांतच्या नावावर पण बरेच विनोद खपवले. रजनीकांत काही करू शकतो, म्हणजे पुन्हा व्हॉट्सअपचाच विनोद आहे. रजनीकांत एकदा चहा पित होता बरं का, आणि चहा पिता पिता त्यांनी चाकू बाहेर काढला आणि चाकूनी त्यांनी चहाचे 2 तुकडे केले. आता तो रजनीकांत आहे, तो अक्षरशः काही करू शकतो, तर त्यांनी चहाचे 2 तुकडे केले आणि व्हॉट्सअपचा विनोद म्हटल्याप्रमाणे आणि 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 संपेच ना हो कितीतरी वेळ ते आणि 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 काय तेव्हापासून कटिंग चहा सुरू झाला की राव. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ MSCB ची आंतरनाट्य स्पर्धा होती बरं का. कुठल्या नाटकांना पारितोषिक मिळाली असतील असं वाटतं? MSCB ची आंतरनाट्य स्पर्धा कुठल्या नाटकांना पारितोषिक मिळाली असतील? अंधार माझा सोबतील. आणखी तुम्ही काय म्हणाला? लाईट गेल्यानंतर हा नाही, पहिलं बक्षीस मिळालं फिटे अंधाराचे जाळे या नाटकाला. दुसरं बक्षीस मिळालं दिवा जळू दे सारी रात या नाटकाला. तिसरं बक्षीस मिळालं मालवून टाक दीप या नाटकाला. उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं वीज म्हणाली धरतीला या नाटकाला. आणि आणखीन एक बक्षीस मिळालं दिव्याखाली अंधार या नाटकाला. आता अलीकडची मुलं ना काही निरागस असतात, काही आगाऊ असतात, पण दोन्ही याच्यातनं विनोद घडतात. एकदा आजी आणि नातू बंडू बोलतायत आणि आजी आपल्या नाताला सांगते, बंड्या अरे तू 4 दिवस शाळेमध्ये गेला नाहीस आणि समोर ना तुझे शिक्षक येताना दिसतायत, बहुतेक तुझीच चौकशी करत येत आहेत, तर पटकन कुठेतरी लपून बस, तू 4 दिवस शाळेत गेला नाहीयेस. नातू म्हणतो, ग आजी तूच कुठेतरी लपून बस, आजीचं निधन झालं असं कारण सांग. पण निरागसपणातून सुद्धा हसू येतं. एकदा एक नातू आजोबांना विचारतो की आजोबा तुम्हाला राम हा शब्द उच्चारता येतो का हो? आजोबा म्हणतात, हो, किती साधा आणि सोपा 2 अक्षरी शब्द आहे ना राम. का नाही, म्हणजे सोपा आहे, तू असं का विचारतोयस? पण तेव्हा तो अगदी निरागसपणे म्हणतो, काय आहे, आईसारखी म्हणत असते ना म्हातारा कधी राम म्हणतोय म्हणून विचारलं, राम हा शब्द उच्चारता येतो का? आपल्या मराठी भाषेमध्ये गंमत आहे, 2 अक्षरी शब्द राम किती वेगवेगळ्या अर्थाने आपण वापरतो. नमस्कार करताना राम राम म्हणतो, राम लक्ष्मणाची जोडी म्हणतो, राम बाण औषध म्हणतो, राम प्रहर म्हणतो, राम फळ म्हणतो, कशात काही राम उरला नाही असं म्हणतो, सुतराम शक्यता नाही म्हणतो, राम भरोसे हिंदू हॉटेल असं ऐक्यता रामावर भरोसा आहे, आयाराम असतो, गयाराम असतो, रामकली नावाचा राग सुद्धा आहे आपल्याकडे, आणि निधन झाल्यावर सुद्धा राम म्हटलं असं आपण म्हणतो. तर ही शब्दांची गंमत आहे. एक वारकरी दाम्पत्य आहे बरं का, दरवर्षी अगदी न चुकता नेमाने वारीला जातं, पण घरी आले की 2घे जण भांडायला सुरुवात. तेव्हा शेजारी म्हणतात, हे कसले वारकरी, हे तर वॉर करी. एक आजी आहेत, त्यांना वाती वळण्याचा छंद आहे, बघावं तेव्हा त्या वाती वळत असतात. त्या वाती वळायला बसल्या की आजोबा म्हणतात, चला आमच्या हिचा वात विकार आता बळावलेला आहे. तर अशा कोट्या आणि असे हास्य खूप आहेत. आता काही विनोद असतात ना, ते प्रसंगनिष्ठ विनोद असतात. प्रसंगनिष्ठ विनोदाचा एक उत्तम नमुना, वडील आपल्या मुलाला ओरडतायत बरं का, बाबा आपल्या मुलाला ओरडतायत, बाळ्या अरे कसला माकडासारखा दिसतोस तू, गाढव दिसतोयस, पात्र दिसतोयस, अगदी ध्यान आरशात बघ जरा एकदा काय ध्यान दिसतंय ते.
तेवढ्यात बाबांचे मित्र खोलीत येतात. त्यांनी बाबांचा आधीचा शेरा अजिबात ऐकलेला नाही. ते पटकन म्हणतात, तुम्ही बापले कसले सारखे दिसता रे. तर हा झाला प्रसंगनिष्ठ विनोद. किंवा प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, काहींनी त्यांचं व्याख्यान ऐकलंही असेल. नीरा शहरामध्ये त्यांचं व्याख्यान सुरू होतं आणि प्राचार्य अगदी तल्लीन होऊन व्याख्यान देत होते, तद्रूप होऊन व्याख्यान देत होते. श्रोते प्रेक्षक सुद्धा अगदी तल्लीन झालेले होते, समरस झालेले होते. आणि इतक्यात एक कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला. साहजिकच कार्यकर्ते एकदम अस्वस्थ झाले आणि ते कुत्र्याला हकलवायला लागले. तेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले पटकन म्हणाले, थांबा थांबा, त्याला हकलवू नका. उद्या असं कोणी म्हणायला नको की प्राचार्यांच्या नीरेतल्या व्याख्यानाला कुत्रं सुद्धा फिरकलं नाही म्हणून. तर हा झाला प्रसंगनिष्ठ विनोद. कल्पनानिष्ठ विनोद हा सुद्धा विनोदाचा एक उत्तम प्रकार आहे. तुम्ही अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर हे पुस्तक वाचलं असेल कदाचित. तर या मुसाफिर पुस्तकामध्ये अच्युत गोडबोलेने त्यांची शाळेतली आठवण, लहानपणची सोलापूरची आठवण सांगितलेली आहे. ते मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते. अच्युत गोडबोलेंना भौतिकशास्त्र शिकवायला, विज्ञान शिकवायला, खगोलशास्त्र शिकवायला एक शिक्षिका होत्या आणि त्यांचा चेहरा एकदम गंभीर, बरं का, चेहऱ्यावर जरा सुद्धा हास्य नाही. आणि त्या शिक्षिकेची ख्याती किंवा वेगळेपण असं की त्यानं प्रॅक्टिकल करून दाखवायच्या आणि मग शिकवायच्या. एकदा त्या वर्गात आल्या. आपले जुने वर्ग आठवा, छोटंसं स्टेज, त्यावर लाकडी टेबल, ते आठवा. त्या आल्या, चेहरा एकदम गंभीर, आणि त्याने मुलांना सांगितलं, कल्पना करा, कल्पनानिष्ठ विनोद, कल्पना करा मी सूर्य. आणि त्यांनी अच्युत गोडबोलेंना उठवलं, अच्युत तू ये, तू पृथ्वी. आता पृथ्वीने काय करायचं, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरायचं. वर्गामध्ये प्रॅक्टिस सुरू अच्युत गोडबोलेंची, स्वतःभोवती फिरता फिरता बाईंभोवती फिरायचं. घरी अंगणात सुद्धा खांबाभोवती प्रॅक्टिस करायला लागले. आणि एक दिवस त्यांना स्वतःभोवती फिरता फिरता बाईंभोवती फिरणं जमायला लागलं. मग बाई म्हणाल्या, चला पृथ्वी आता पक्की झाली. आणि दिलीप नावाच्या मुलाला उठवलं, दिलीप तू ये, तू चंद्र. चंद्राने काय करायचं, पृथ्वीभोवती फिरायचं. वर्गात प्रॅक्टिस सुरू. दिलीप अच्युत भोवती फिरतोय, अच्युत स्वतःभोवती फिरता फिरता बाईंभोवती फिरतोय. पुढे यथावकाश परीक्षा वगैरे झाली. परीक्षेत प्रश्न, कोण कुणाभोवती फिरतं. सगळ्या मुलांनी उत्तर दिली, दिलीप अच्युत भोवती फिरतो. मुख्याध्यापकांनी त्या बाईंना समज दिली की हे असलं काही तुम्ही शिकवू नका, प्रात्यक्षिक वगैरे करून तुम्ही आपलं सर्वसामान्य पद्धतीने शिकवा. तर हा झाला कल्पनानिष्ठ विनोदाचा एक नमुना. आता डॉक्टर, तुमच्यापैकी मुलं नातवंड तुमची डॉक्टर असतील कोणाची, तर खेळकरपणे घ्या. डॉक्टर आणि विनोद, वैद्यकीय कोट्या आपल्याकडे फार छान आहेत. एका डोळ्याच्या डॉक्टरनं त्याच्या भविष्याची काहीही तरतूद केली नव्हती, कारण त्याला दूरदृष्टी नव्हती म्हणे. किंवा दंतवैद्याच्या दवाखान्यावरची पाटी, दंतवैद्य डॉक्टर कवळी, दंतवैद्य डॉक्टर सुळे. दुसऱ्या एका डॉक्टरचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे एका पोटविकार तज्ज्ञाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रत्येक अस्थिरोग तज्ज्ञ हा हाडाचा डॉक्टर असेलच असं नाही. किंवा एका दंतवैद्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच म्हणे. एका ऑर्थोपेडिक सर्जनच्या मुलीचं लग्न ठरल्यावर तो कंबर कसून कामाला लागला. प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर नवरे. कोल्हापूरला हा कार्यक्रम केल्यानंतर एक गृहस्थ भेटायला आले आणि म्हणाले की तुम्ही या सगळ्या वैद्यकीय पाट्या किंवा कोट्या सांगितल्यात, पण कोल्हापूरला एक विवाह मंडळ आहे, काय बरं त्या विवाह मंडळाचं नाव असेल. म्हटलं काय नाव आहे, झुंज विवाह मंडळ. विवाह मंडळाला नाव काय, झुंज, झुंज विवाह मंडळ. ते ही काही वैद्यकीय कोटी नाही. एक डॉक्टर रुग्णाला 2 गोळ्या देतात, बरं का, गंमत आहे. डॉक्टर रुग्णाला 2 गोळ्या देतात आणि सांगतात यातली एक गोळी आहे ना ती रात्री झोपायच्या आधी घ्यायची. केव्हा घ्यायची, रात्री झोपायच्या आधी घ्यायची. आणि दुसरी गोळी सकाळी जाग आलीच, दुसरी गोळी सकाळी जाग आलीच तर घ्यायची. हृदयाच्या ऑपरेशनला बायपास सर्जरी असं का म्हणतात. हृदयाच्या ऑपरेशनला
बायपास सर्जरी असं का म्हणतात? ऑपरेशन यशस्वी झालं तर पास, नाही तर बाय, म्हणून बायपास सर्जरी असं म्हणतात. एक रुग्ण डॉक्टरना विचारतात, डॉक्टर हो एवढा मोठा हार तुम्ही कशासाठी आणलाय? डॉक्टर म्हणतात, काय आहे, हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. यशस्वी झालं माझ्यासाठी, नाही झालं तुमच्यासाठी. आणि आपल्या मंगेश पाडगावकरांनी एक फार छान वात्रटिका लिहिली आहे. त्यांनी असं म्हटलंय, एका दंतवैद्याची प्रॅक्टिस इतकी जोरात चालली की त्यांनी आपली 32शी सोन्याची करून घेतली. आता वात्रटिका पाडगावकरांच्या इतक्या छान आहेत. वात्रटिका हा शब्दच मुळे पाडगावकरांनी निर्माण केला बरं का. वात्रट आणि टीका हे दोन शब्द एकत्र करून त्यांनी शब्द निर्माण केला, वात्रटिका. बरं, टीकातला टी हा दीर्घ असतो, पण पाडगावकरांच्या वात्रटिकेतला टी हा ऱ्हस्व आहे, कारण या टीका आहेत त्या अल्पाक्षरी आहेत आणि सौम्य आहेत. त्यामुळे त्यांनी तो वात्रटिकातला टी हा मुद्दाम ऱ्हस्व ठेवलेला आहे. त्यांचीच एक वात्रटिका आहे. एक होता अर्जुन, त्यांनी वाचलीच नव्हती गीता, आणि एक होता राम, त्याची चौथी बायको सीता. अशी पाडगावकरांची वात्रटिका. जशा पाडगावकरांच्या वात्रटिका आहेत ना, तशा यशवंत देवांच्या खुदकणिका आहेत. शब्दच किती छान आहे ना, ज्याच्यामुळे खुदकन हसू येईल अशा खुदकणिका. एक होती थंडी, खुदकणिका. एक होती थंडी की एकदा माथेरानच्या डोंगरावर चढली आणि तिथे जोरात पडली. किंवा गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली आणि तीच पुढे द्रौपदीला राजसभेत पुरवली. एक होती चिमणी, तिच्यातून येईल धूर, आणि एक होता कावळा, त्याच्यातून मठ्ठ्याचं पूर. आताच्या पिढीला कावळा आणि मठ्ठ्याचा पूर कळणार नाही, कारण मुळात ताकाच्या भांड्याला आता आपण कावळा म्हणत नाही, आणि तो असेल की नाही आता प्रत्येकाच्या घरी हे पण माहिती नाही. पण त्यात भांड्याचं तोंड हे कावळ्याच्या चोचीसारखं असल्यामुळे त्याला कावळा असं म्हटलं जातं. लग्न कार्यात वगैरे अजून ते कावळे आपल्याला पाहायला मिळतात. यशवंत देवांची पहिली विनोदी कविता आहे दुसऱ्याची. छोटीशी कविता आहे, दुसऱ्याची. दुःखे शीतल वाटती मजला कोणाची? दुसऱ्याची. खरं आहे ना? दुःखे शीतल वाटती मजला कोणाची? दुसऱ्याची. टोचती मजला सुखे सुळा सम कोणाची? दुसऱ्याची. शब्दांची गंमत बघा देवानी कशी केली आहे. चूक वाटते खिळ्याएवढी कोणाची? दुसऱ्याची. चप्पल पायी येते मंदिरी कोणाची? दुसऱ्याची. आणि इथे असलेल्या सगळ्या हुशार पुरुषांना बायको वाटते देखही कोणाची? दुसऱ्याची. असं देवांची कविता. आणि मग रसिक मंडळी येतात. एका रसिकाने येऊन मला सांगितलं, माझी आता देवांच्या 5 ओळींमध्ये माझी ओळ वाढवा. म्हटलं काय? नवरा वाटतो समजूतदार कुणाचा? दुसरीचा. मग एक मुलगी होती कार्यक्रमाला, एका कोकणात कार्यक्रम होता तिथे. शाळेतली मुलगी होती, छान ऐकत होती. 4थी 5वीतली मुलगी होती, पण मराठी भाषेचा तिची जाण इतकी छान होती, मस्त ऐकत होती. आणि मग ती आली, ती म्हणाली, काकू माझी पण एक ओळ वाढवायची आहे. म्हटलं काय वाढवायची तुझी ओळ? मुलं स्मार्ट वाटतात कोणाची? हुशार वाटतात कोणाची? दुसऱ्याची. तर देवांच्या या कवितेला अशा तुमच्यासारख्या रसिकांनी वाढवलेला आहे. या खुदकणिकांची एक वेगळी गंमत असते. विडंबन काव्य हा सुद्धा विनोदाचा एक प्रकार आहे. बरं, विडंबनाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे मूळ गीताचं अनुकरण, त्याच्यातून हास्याची निर्मिती, आणि मूळ गीताचं अनुकरण पण त्याच्यामध्ये उपहास आहे, वास्तवावर बोट आहे, ज्याला आपण ब्लॅक ह्युमर असं म्हणू शकू. तर सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहूया की मूळ गीताचं अनुकरण, त्याच्यातून हास्याची निर्मिती. मुलुंडच्या एक कवयित्री आहेत विद्या प्रधान म्हणून, आणि त्यांनी ना पावसाची, अनायसे पावसाचे दिवस आहेतच, पावसाची विडंबन गीतं केलेली आहेत. मूळ गीतात पाऊस नाही आहे, पण त्यांच्या विडंबन गीतामध्ये पाऊस आहे. पावसात भिजताना नाही उरले रे भान, सखया रे ओली चिंब झाले आता चहाण चहाण. चांदणे आता फिरतानाचं मूळ गीतात पाऊस नाहीये, पण त्यांच्या विडंबनामध्ये पाऊस आलेला आहे.
ढग आले भरुनी, छत्र्या शोधाग साऱ्या जणी, ढग आले भरुनी. स्वर आले दुरुनीवर. मूळ गीतात पाऊस नाही, पण त्यांच्या गीतामध्ये पाऊस आहे. आणि देवांची जी विडंबन गीत आहेत ती मात्र वास्तवावर बोट ठेवणारी आहेत. राजकारणात साठलाय मळ, त्याची भोगतोय फळ. ढगाला लागली कळवर त्याने केलंय. या खुर्चीवर या सत्तेवर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा देवांची खरं अशी विडंबन गीतं खूप आहेत. रात्र असो वा दिवस असू दे, असो पौर्णिमा अवस असू दे, मुहूर्त वा घातवार असू दे, लाच निरंतर खाणे, माझे ध्येयच खाणे. माझे जीवन गाण्यावर देवानी केलेलं हे विडंबन गीत जे वास्तवावर बोट ठेवणार आहे. किंवा आपले रामदास फुटाण्यांचं भारत कधी कधी माझा देश आहे, किंवा अशोक नायगावकरांची शाकाहारी ही कविता, ही वरवर वाटताना आपल्याला विनोदी कविता वाटते, पण ती वास्तवावर वर्मावर बोट ठेवणारी अशा त्या कविता आहेत. तर असे विडंबन गीतांचे 2 प्रकार आहेत. मगाशी आपण डॉक्टर आणि विनोद पाहिलं. मृत्यूवर सुद्धा विनोद होतो. काय वाटतं? महर्षी धोंडो केशव कर्वे जेव्हा 102 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या 72 वर्षाच्या मुलाचं निधन झालं. आणि सांत्वनाला लोक येत होते तेव्हा महर्षी धोंडो केशव कर्वे त्या सांत्वनाला येणाऱ्या लोकांना सांगत होते, हो काय सांगू, त्याचं वय झालं होतं. एकदा एका गावातले 50शीचे गृहस्थ अचानक मरण पावले. बरं का, काहीही त्यांना होत नव्हतं. आकस्मिक निधन आपण म्हणतो ना, तसे ते अचानक मरण पावले. आणि त्या 50शीच्या गृहस्थांचे 2 मित्र जे होते तिरडी बांधत होते. इतकं दुःख झालेलं होतं, लंगोटी यार होते अगदी. इतकं दुःख झालेलं होतं, दुःखाने ती तिरडी बांधत होते. काही होत नाही, कसे अचानक गेला आपला मित्र. सगळ्या लहानपणच्या आठवणी अशा मनामध्ये जागृत झालेल्या होत्या. दुःख झालेलं होतं अपार. आणि इतक्यात त्या मृत मित्राच्या पत्नीचा आतून आवाज ऐकू आला, असे कसे हो अचानक गेलात हो तुम्ही, काय हो झालं तुम्हाला, तुमचे ते 2 मित्र बघा अजून कसे ठणठणीत आहेत, आणि तुम्हालाच हो काय झालं. मृत्यू संदर्भामध्ये सुद्धा विनोद होऊ शकतो. आजारपणात सुद्धा विनोद होतो. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ मगाशी त्यांचा उल्लेख केला, त्यांना ना किडनी स्टोन झाला होता. आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आता दूध अजिबात प्यायचं नाही आणि दुधाचे पदार्थ पण एकदम वर्ज्य. तेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले, म्हणजे काय डॉक्टर, गवळण सुद्धा तर ऐकायची किंवा पाहायची नाही का. किंवा श्याम जोशी सुप्रसिद्ध हास्य चित्रकार, त्यांना ब्रेन ट्यूमर झाला होता. ब्रेन ट्यूमरची त्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरना विचारलं, डॉक्टर माझ्या मेंदूतला ट्यूमर काढून टाकताना माझ्या मेंदूतल्या ह्युमरला कुठे धक्का लागला नाही. सोपानदेव चौधरी, त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. बघा, आता सुद्धा कॅन्सर म्हटलं की एवढी भीती वाटते आपल्याला. आणि इतका जुना काळ, त्या काळात त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला. आणि त्यावेळेला रुद्रवाणी मासिकाचे संपादक, त्यांचं नाव जीवन किर्लोस्कर. तर ते जीवन किर्लोस्कर सोपानदेवांना भेटायला गेले. तेव्हा सोपानदेव पटकन म्हणाले, आहा, मृत्यूच्या भेटीला साक्षात जीवन आलाय की. आणि त्याच वेळेला नाशिकच्या काव्य संमेलनाचं आमंत्रण सोपानदेवांना आलेलं होतं. सोपानदेवांनी आयोजकांना पत्र लिहिलं की आता अंगात रक्त नसल्यामुळे मी विरक्त झालो आहे, अंगावर मांस नसल्यामुळे आता खराखुरा हाडाचा कवी झालो आहे, आणि स्ट्रेचरनी आणि फ्रॅक्चरनी व्यापल्यामुळे मला आता सोपानं चढता येत नाही, तेव्हा क्षमस्व. असं उत्तर सोपानदेवांनी पाठवलं. पुढे अन्ननलिकेच्या कॅन्सरमधून ते बाहेर आले आणि त्यांनी असं म्हटलंय की कॅन्सर झाला. आणि सोपानदेवांच्या 4 ओळी आहेत, आम्हाला ब्लड आहे परंतु प्रेशर नाही, हार्ट आहे परंतु अटॅक नाही, ब्रेन आहे परंतु ट्यूमर नाही, कवटी असून ह्युमर आहे म्हणून तर आम्ही जगतो. तर जगण्याचं सूत्रच खरं तर सोपानदेवांनी ह्याच्यातनं सांगितलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. पत्रकार मंडळी सुद्धा काही वेळेला मार्मिक लिहितात बरं का. एका पत्रकाराने एका नाटकावरचा अभिप्राय कसा मार्मिक लिहिलाय पहा. या नाटकात ज्या नटानं मृतपतीचं काम केलं होतं, बघा, या नाटकात ज्या नटानं मृतपतीचं काम केलं होतं त्याचा अभिनय खरोखर जिवंत होता. किंवा तबला वादनावरचा अभिप्राय एका पत्रकाराने लिहिलेला.
आपण असं म्हणतो ना, त्यांनी दान करण्याची आपली जी प्रक्रिया असते त्याचा उपयोग इथे केलाय. आपण म्हणतो उजव्या हाताने दिलेलं दान हे डाव्या हाताला कळता कामा नये. तर त्यांनी तबला वादनावर अभिप्राय लिहिताना असं म्हटलंय पत्रकाराने, तो तबला वादक जो होता ना, तो दान धर्माच्या पद्धतीवर तबला वाजवत होता. त्याचा उजवा हात काय वाजवतो ते त्याच्या डाव्या हातालाही कळत नव्हतं. किंवा का चित्रपटावरचा अभिप्राय लिहिताना या पत्रकारांनी लिहिलं की हा चित्रपट एखाद्या रहस्य कथेप्रमाणे आहे. त्याचा कधी एकदा शेवट होईल याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात. तर पत्रकार मंडळी पण अशा गमती करत असतात. साहित्यिक आणि विनोद तर किती आहेत, म्हणजे पुलंच्या कोट्या, शाब्दिक कोट्या तर इतक्या आहेत. शंतनुराव किर्लोस्कर म्हटल्यानंतर बो लावलेली तजेलदार मूर्ती आपल्या डोळ्यापुढे येते. कोणीतरी पुलंना विचारलं की काय होते शंतनुराव नेहमी बो का लावायचे, मग पुलंनी छान उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं काय आहे, त्यांच्या आईनं म्हणे त्यांना लहानपणी सांगितलं होतं बोलावल्याशिवाय कुठेही जायचं नाही, त्यामुळे ते बो लावल्याशिवाय कुठेही जात नाही. त्रिवेदी नावाच्या एक हिंदी लेखिका बरं का, आणि कादंबिनी नावाच्या अंकामध्ये, दिवाळी अंकामध्ये या त्रिवेदी नावाच्या लेखिकेची कथा छापून आली. पण त्रिवेदी ऐवजी छापलं गेलं द्विवेदी. त्यांनी राजेंद्र अवस्थी म्हणून संपादक, त्यांनी पत्र लिहिलं अवस्थींना की तुम्ही कथा छापलीत वगैरे सगळं ठीक आहे, पण माझं आडनाव आहे त्रिवेदी, तुम्ही लिहिलंय द्विवेदी, आता एका वेदाचं नुकसान कोण भरून देणार. अवस्थी पण चतुर होते. त्यांनी उत्तर लिहिलं की माफ करा, त्रिवेदीचं द्विवेदी झालेलं आहे, पुढच्या वेळी चतुर्वेदी छापू, म्हणजे एका वेदाचं नुकसान भरून निघालं असं होईल. तर असे साहित्यिकांचे विनोद सुद्धा भरपूर आहेत. मी प्रत्येकाची फक्त इथे उदाहरणं देत जाते. कलाकारांचे विनोद पण भरपूर आहेत. नाना पाटेकर एकदा एका काव्य महोत्सवाला गेले होते आणि ते बोलायला सुरुवात करणार, पहिला शब्द उच्चारणार इतक्यात त्यांच्या खिशातला मोबाईल वाजायला लागला. तेव्हा नाना पाटेकर पटकन म्हणाले, पूर्वी लोक बाईल वेडे होते, आता मोबाईल वेडे झाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर आणि लेखक अशोक पाटोळे एकदा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि आपल्याकडे दाल फ्राय असतं ना, ते त्यांनी जरा जास्तच वाढलं. तेव्हा आपले दिलीप कोल्हटकर पटकन म्हणाले, यांनी तर आपल्या ताटामध्ये दाल सरोवरच निर्माण करून ठेवलं. तर असे कलाकारांचे विनोद भरपूर आहेत. भालजी पेंढारकरांनी कांचन घाणेकरांना एकदा विचारलं, म्हणजे त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते बरं का, तर कांचन घाणेकरांना विचारलं की राजीव गांधींबाबत लोकांच्या मनामध्ये प्रतिमा नेमकी काय आहे. तेव्हा कांचन घाणेकरांनी सांगितलं की राजीव गांधींना लोक मिस्टर क्लीन म्हणून ओळखतात. तेव्हा भालजी पेंढारकर पटकन म्हणाले, पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला तसं राहू दिलं पाहिजे, नाहीतर मिस्टर क्लीनचा मलिन कधी होईल हे त्याचं त्याला सुद्धा कळणार नाही. कल्याणजी आनंदजींपैकी कल्याणजींची एकदा मुलाखत सुरू होती. कल्याणजींना विचारलं, तुमचं लग्न कधी झालं. कल्याणजींनी सरळ उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं, 1947 में 2 घटनाएं हुई, एक यानी देश आजाद हुआ और मैं गुलाम हुआ, असं उत्तर त्यांनी दिलं. आता संत साहित्यामध्ये पण विनोद आहे बरं का. संतांना विनोदाचं अजिबात वावडण नाही. ज्ञानेश्वर माऊलींनीच म्हटलेलं आहे, पै चराचर विनोदे पाहिजे, तेणे सुखे घरी राहिजे. चराचरात असलेला विनोद पहा आणि आनंदी राहा. विद्या विनोद विभवे, असं सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय. विद्या हे जसं आपलं वैभव आहे, तसं विनोद हे सुद्धा आपलं वैभव आहे. आणि हेच नेमकं अत्र्यांनी म्हटलेलं आहे की विनोद हा सगळीकडे विखुरलेला आहे, तुम्हाला शोधता आला पाहिजे. आणि ज्याला अत्रेच असं म्हणतात की ज्याला विनोद ऐकून हसू येत नाही ना, त्याच्यासारखा दुर्दैवी तोच, आणि त्याचं आयुष्य म्हणजे जन्मठेपेची शिक्षाच. पण तुमच्यापैकी कुणीही दुर्दैवी नाही, तुम्हाला विनोद ऐकून छान हसायला येत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे संत साहित्यात विनोद आहे. आपल्या एकनाथ महाराजांच्या भारुडात काय विनोदच तर आहे. प्रबोधन केलेलं आहे, विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं आहे. भारुड कोणी म्हणेल भारुड. अत्र्यांनी त्यांच्या करेचे पाणी आणि त्यांचं मी कसा झालो याच्यामध्ये एक आठवण सांगितली आहे. त्यांनी ना लहान असताना रामनवमीच्या उत्सवामध्ये सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला हे भारुड ऐकलं होतं. आणि ते भारुड ऐकल्यानंतर विडंबन गीताची बीज ही त्या भारुडात आहेत असं अत्र्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे कार्यक्रमात मी ते भारुड घेते.
मी काही गायिका नाही, आपण सगळ्यांनी मिळून म्हणूया, त्यातला अर्थ जाणणं महत्वाचं आहे. अग सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अग सासरा माझा गावी गेला, अग सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला, अग तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अग सासू माझी जाच करते, अग सासू माझी जाच करते, लवकर ने ग तिला, अग लवकर ने ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अग जाऊ माझी भडभड बोलते, अग जाऊ माझी भडभड बोलते, बोडकी कर ग तिला, अग बोडकी कर ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अग नंडेचं कार्ट, नंडेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला, अग खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नवरा मारुनी आहुती देईन, नवरा मारुनी आहुती देईन, मोकळी कर ग मला, अग मोकळी कर ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, अग एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. हसायला येतं पण गंमत आहे. महाराजांनी, एकनाथ महाराजांनी सुरुवात कशाने केली आहे? सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. सासरा म्हणजे घरातली ज्येष्ठ व्यक्ती, आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं ज्येष्ठ काय? अहंकार. तो प्रत्येकामध्ये असतो. अहंकार जाऊ दे सगळ्यात आधी, मग सासू, मग जाऊ, मग नंडेचं कार्ट, मग नवरा म्हणजे मत्सर, द्वेष, नवरा म्हणजे अविवेक, हे सगळं राग, लोभ, हे सगळं जाऊन मला मोकळं कर म्हणजे निखळ कर, निर्मळ कर. किती सुंदर अर्थ आहे. म्हणजे विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन हे आपल्या संतांनी केलेलं आहे. त्यामुळे संत साहित्याला विनोदाचं अजिबात वावडं नाही. एक सद्गुरू असतात, त्यांना शिष्य विचारतो की तुम्हाला ईश्वराचा शोध लागलेला आहे, पण ईश्वर शोधासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या टप्प्यातनं जावं लागलं? तेव्हा ते गुरु सांगतात, पहिल्यांदा तर परमेश्वरांनी मला हाताला धरून न कर्माच्याच भूमीत नेलं, कर्म महत्वाचं. मग त्यांनी मला हाताला धरून दुःखाच्या प्रदेशात नेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी दुःख, निराशा हे येतच. त्यांनी मला दुःखाच्या प्रदेशात नेलं, तिथे मी काही काळ होतो. मग त्यांनी मला हाताला धरून प्रेमाच्या हाती सोपवलं, तिथे सुद्धा मी बराच काळ होतो. आणि मग मला परमेश्वर हाताला धरून शांततेच्या प्रदेशात घेऊन गेला. शिष्याने विचारलं, म्हणजे हीच तुमच्या ईश्वर शोधाची शेवटची पायरी ना? तेव्हा ते गुरु म्हणाले, छे छे, नाही नाही, यानंतर परमेश्वर मला हाताला धरून देवळाच्या अगदी गाभाऱ्यामध्ये, देवळाच्या गाभाऱ्यात परमेश्वराच्या अगदी हृदयामध्ये घेऊन गेले. म्हणजे कुठे घेऊन गेले? तर हास्याच्या साम्राज्यात घेऊन गेले. जेव्हा आपण मोकळेपणाने हसतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, कटुता काहीही नसतं. आता सुद्धा जेव्हा तुम्ही मोकळेपणाने हसलात, सगळे तुम्ही सुंदर आणि तरुण दिसलात, आणि त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ह्या कुठल्याही भावना नसतात. मन आपलं स्वच्छ असतं, निर्मळ असतं, आणि हीच अध्यात्माची अखेरची पायरी आहे. आणि त्यामुळे विनोद आणि अध्यात्म यांची अशी सांगड आहे, परस्पराशी संबंध आहे. त्यासाठी मुद्दामी गोष्ट सांगितली. राजकारण आणि विनोद, पुरुष वर्ग आहे त्यामुळे 2-3 घेऊया ना राजकारणातले. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनीच नोकरशाहीचा एक फार सुंदर किस्सा सांगितलेला आहे. एक गाव असतं, गावामध्ये अतिशय सुंदर मंदिर असतं बरं का, अतिशय प्राचीन देखणं असं मंदिर असतं. पण सगळे गावातले लोक ना चपला घालून मंदिरात जायचे. एक समाजसेवक असतो, तो कलेक्टरकडे जातो, जिल्हाधिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, काय आपल्या गावामध्ये इतकं सुंदर मंदिर आहे, पण आपल्या गावातली लोक चपला घालून जातात मंदिरात, हे काय बरोबर नाही. जिल्हाधिकारी म्हणतो, ठीक आहे, मी आदेश काढतो जिल्हाधिकारी, कृपया पादत्राणं बाहेर ठेवून मंदिरात प्रवेश करावा. 8 दिवसांनी पुन्हा येतो हा समाजसेवक, म्हणतो, हो तुम्ही आदेश काढलात खरा, पण तो लोकांपर्यंत पोहोचला कुठे?
उपयोग काहीच झाला नाही. लोक मंदिराबाहेरच आपल्या मंदिरात चपला घालूनच जातात, मंदिराबाहेर काही चपला घालत नाही. बरं, पाटी लावतो आता. मग आदेश काही पोचला नाही, आता मोठी पाटी लावतो बाहेर, मोठा बोर्ड लावतो जिल्हाधिकारी की कृपया पादत्राणं बाहेर ठेवून मंदिरामध्ये जावं. पुन्हा 8 दिवसांनी समाजसेवक येतो, म्हणतो हो तुम्ही बाहेर बोर्ड लावलात, लोक बोर्ड वाचतात पण चपला घालूनच मंदिरात जातात. ठीक आहे म्हणे, आता एक मी सरकारी अधिकारी नेमतो. सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. पुन्हा 8 दिवसांनी समाजसेवक हजर. आता हा जिल्हाधिकारी वैतागतो, म्हणतो तुमचं चाललंय काय, आधी मी आदेश काढला, मग बोर्ड लावला, आता अधिकारी नेमला, आता काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा हा समाजसेवक सांगतो तुम्ही अधिकारी नेमलात पण कसा चुकीचा नेमलात. मी गेलो मंदिरात, चपला न घालताच गेलो. त्यांनी मला अडवलं की चपला बाहेर काढा आणि मंदिरात जा. मी म्हटलं अरे मी चपला न घालताच आलेलो आहे. नाही, सरकारी नियम म्हणजे सरकारी नियम. घरी जा, चपला घालून या, इथे बाहेर काढा आणि आतमध्ये जा. जरा नोकरशाहीचा किस्सा बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी सांगितलेला. बाळासाहेब भारदे विधानसभेचे बरेच वर्ष अध्यक्ष होते. बाळासाहेब भारदे एकदा निवडणुकीच्या प्रचाराकरता एका गावात गेले होते. उत्तम वक्ते बाळासाहेब भारदे, म्हणजे व्याख्यान त्यांचं अगदी प्रचार सभेचं रंगात आलेलं होतं. एक माणूस उभा राहिला आणि म्हणाला की भारदे साहेब माफ करा पण एक प्रश्न विचारू का. निवडणुका आल्या की तुमचं दर्शन होतं मतदारसंघात, पण एकदा निवडणुका झाल्या की पुढची 5 वर्ष तुमचं दर्शन काही मतदारसंघात होत नाही, हे कसं. भारदेंनी मोठं चपखल उत्तर दिलं. ते म्हणाले काय, आपल्या गावात कावळे रोज येतात, आम्ही कावळे नाही, आम्ही कोकिळेप्रमाणे आहोत, आम्ही वसंत ऋतू आला कीच येतो, असं चपखल उत्तर त्यांनी दिलं होतं. किंवा लोकमान्य टिळकांनी सुद्धा एक छान कोटी केली होती. लखनौ करार जेव्हा जिनांबरोबर झाल्यानंतर, वी हॅव फाउंड अवर लक नाऊ इन लखनौ, वी हॅव फाउंड अवर लक नाऊ इन लखनौ, अशी छान कोटी त्यांनी केली होती. आपले स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख, सी.डी. देशमुखांचं बंगलोर आपलं बेळगावमध्ये व्याख्यान होतं, एका ट्रेनिंग कॉलेजमध्ये व्याख्यान होतं. आणि तिकडचे शेट्टे म्हणून, प्राध्यापक शेट्टे म्हणून होते, त्यांनी विचारलं सी.डी. देशमुखांना की तुमचं नाव काय आहे हो, चिंतामण आहे की चिंतामणी आहे. सी.डी. देशमुख हसले आणि म्हणाले छान प्रश्न विचारलात, खरं तर माझं नाव चिंतामणीच आहे, पण माझ्या नावापुढे राव लावण्यासाठी लोकांनी त्याचं चिंतामण करून टाकलेलं आहे, पण मी आयुष्यात मणभर सुद्धा चिंता केलेली नाही. तेव्हा तुम्ही सुद्धा चिंता करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चिंता, काळजा, नैराश्य, दुःख हे कधी ना कधी येणारच आहे, पण त्याला आपल्या मनामध्ये घरट करू देऊ नका. त्याचे पक्षी थोडा वेळ फडफडले तर हरकत नाही. तेव्हा मनभर सुद्धा चिंता करू नका, हसत राहा. आणि वियाबुवांनी फार छान सांगितलंय. वियाबुवांनी असं म्हटलंय की मुळात विनोदाची 3 कार्य आहेत, रंजन, अंजन आणि भंजन. मनोरंजन झालं पाहिजे, सामाजिक जाणीवेचं अंजन घातलं गेलं पाहिजे आणि वाईट रूढींचं भंजन झालं पाहिजे विनोदाच्या माध्यमातून. पण रामदास स्वामींनी जे टवाळा आवडे विनोद असं म्हटलेलं आहे, ते कदाचित दूरदृष्टीने म्हटलं असेल की पुढच्या टप्प्यावर रंजन, अंजन आणि भंजन हे काहीही असणार नाही. कदाचित विनोदाचं स्वरूप हे सवंग आणि विकृत असेल आणि म्हणून त्यांनी दूरदृष्टीने कदाचित टवाळा आवडे विनोद असं म्हटलं असेल. पण माणसाची विनोदबुद्धी कशी असते पहा. कोरोना काळात सुद्धा लोकांनी विनोद केलेले आहेत आणि आपलं आयुष्य सुखकर केलेलं आहे. म्हणजे कोरोना काळातल्या म्हणी आठवतात का तुम्हाला, इकडे पोलीस तिकडे बायको, इकडे आड तिकडे विहीरचा, आपला तो खोकला आणि दुसऱ्याचा तो कोरोना, माणसाची धाव किराणा मालाच्या दुकानापर्यंत, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच्या धर्तीवर, ह्या आधुनिक म्हणी कोरोना काळातल्या म्हणी त्यावेळेला आलेल्या होत्या. आपल्या बहिणाबाईंनी पण इतकं छान म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय, हास हास माझ्या जीवा, हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडा भेरी काय पास, असं त्यांनी म्हटलंय. पण इतकं हसण्याचं महत्व मी सांगते, पण कुठे हसू नये हे कळणं पण तितकंच महत्वाचं आहे. बातम्या सांगत असताना निधनाची बातमी असेल, बॉम्बस्फोटाची बातमी असेल तर ती सस्मित सांगून उपयोग नाही ना.
श्रद्धांजलीची सभा असेल, त्याचं सूत्रसंचालन करायचं असेल, नमस्कार आज अमुक अमुक यांच्या श्रद्धांजलीमध्ये सगळ्यांचं स्वागत असं म्हटलं तर कसं होईल? त्याच्यामुळे कुठे हसू नये हे कळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एकदा संकटाने एका घराचा दरवाजा ठोठावला, आतून खळखळून हसण्याचा आवाज आला. संकट आल्या पावली परत गेलं. हे हसण्याचं महत्व आहे. जेव्हा आपण गढूळ पाण्यावर तुरटी फिरवतो ना, तेव्हा गाळ खाली राहतो आणि स्वच्छ पाणी तेवढं वरती राहतं. विनोदामुळे, हास्यामुळे आपल्या आयुष्यातलं दुःख, राग हे खाली बसतं. आयुष्य आपलं निर्मळ होतं. असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही हसता ना, तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करत असता, आणि जेव्हा तुम्ही इतरांना हसवताना तेव्हा देव तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. लाईफ laughs at you when you are unhappy. Life smiles at you when you are happy. But life salutes you when you make others happy. चार्ली चॅप्लिनची वाक्य तर सांगायलाच हवीत, त्यांचा उल्लेख तर करायलाच हवा. चार्ली चॅप्लिननी असं म्हटलंय की अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. आयुष्य दिवसात एकदा तरी मोकळेपणानं हसा. जसं दिवसातून 2दा जेवतो, एकदा आंघोळ करतो, तसं एकदा मोकळेपणानं हसा. मी त्यांचं एक वाक्य फार सुंदर आहे चार्ली चॅप्लिनचं. त्यांनी असं म्हटलंय की आय हॅव मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ. आय हॅव मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ बट माय लिप्स डोंट नो दॅट. दे ऑलवेज स्माईल. आयुष्यात अनेक संकट आली, माझ्या ओठांना ते कधीच कळलं नाही, म्हणजे ओठ काय हसत राहिले. एकदा एका विदूषकाने एका कार्यक्रमात एक जोक सांगितला. सगळेजण अगदी खळखळून हसले. त्यांनी तो जोक पुन्हा एकदा सांगितला, तेव्हा काही थोडेच लोक हसले. त्यांनी तो जोक 3ऱ्यांदा सांगितला, तेव्हा कुणीही हसलं नाही. तेव्हा त्या विदूषकाने असं म्हटलं की अगर आप एक खुशी को लेकर बार बार हंस नहीं सकते तो एक गम को लेकर बार बार रोते क्यों हो. आणि खरंच माणसाचं आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे. कल का दिन किसने देखा है, खरं आहे ना. कल का दिन किसने देखा है, आज का दिन खोए क्यों. जिन घड़ियों में हंस सकते हो उन घड़ियों में रोए क्यों. आणि आपल्याकडे हसण्यावर गाणी पण आहेत. सुहास्य तुझे सखी शेजारिणी तू हसत राहा, हसते हसते कट जाय रस्ते, हसले आधी कुणी तू का मी, घरात हसले तारे असता मी, पाहू कशाला नभाकडे. आणि हसले ग बाई हसले कायमची मी फसले, लाजून हसणे अन हसून हे पाहणे, हाती नाही येणे हाती नाही जाणे, हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे. तर अशी गाणी पण आहेत. घरी गेल्यावरही तुम्हाला कदाचित काही गाणी आठवतील. अगदी शेवटच्या टप्प्याकडे येताना कुणाला काही एखादा विनोद, एखादा किस्सा, एखादा पीजे सांगायचंय? हरकत नाही. हास्य संजीवनी आज हा कार्यक्रम इथे आपला, म्हणजे हास्याचे अमृत हा कार्यक्रम, हास्य संजीवनी या नावाने बरेच कार्यक्रम केलेले आहेत, पण आपल्या सारंग सरांना हास्याचे अमृत हे शीर्षक अधिक आवडलं, त्याच्यामुळे त्या शीर्षकाने आजचा हा कार्यक्रम केला. आणि विविध विषय आहेत. शब्दांच्या गावा जावे. मराठी आपली भाषा इतकी समृद्ध आहे ना. शब्दांबद्दल मी थोडंसं बोलले आत्ताही बोलताना. रामाबद्दल आपण बोललो, मुहूर्तमेढ शब्दाबद्दल बोललो. तर शब्दांचे स्वभाव असतात, प्रकार असतात, गमती जमती, विरामचिन्हांचं महत्व. तर शब्द हा अगदी समुद्र आहे. तर त्याच्यावर शब्दांच्या गावा जावे हा कार्यक्रम आहे. उखाणे काही घेतले, फक्त उखाण्यांचा असा स्त्रीधन म्हणून कार्यक्रम आहे. सुसंवादाचे 10 मंत्र हा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर संत संग देई सदा हा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर गाणं शब्दांचा हा कार्यक्रम आहे. गंमत म्हणी आणि वाक्प्रचारांची हा एक वेगळा कार्यक्रम आहे. तर असे जवळजवळ 16-17 विविध विषयांवर असे कार्यक्रम आहेत. तर अवश्य माझं दीपाली केळकर नावाचं युट्यूब चॅनेल आहे. DEEPALIKELKR किंवा दीपाली केळकर मराठीत जरी टाईप केलं तरी तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि यावर्षी आणखी नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा मानस आहे. तेव्हा नक्की पहा. आवडलं तर नक्की शेअर करा, कमेंट सुद्धा करा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. पूर्वी ना चुलीवर स्वयंपाक व्हायचा पहा. तेव्हा स्त्रिया असं म्हणायच्या की चुली चुली तू 100 जणांचं शिजव, ते हजारांना पुरू दे आणि पाठी हंडाभर उरू दे. तर असं मी हंडाभर ठेवलेलं आहे पुढच्या टप्प्यावर कधीतरी भेटण्यासाठी. आता समारोप करताना आपल्या मोहम्मद रफींनी गायलेलं गाणं आहे
उमाकांत काणेकर यांनी लिहिलेलं आणि श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आहे. मोहम्मद रफींचं गाणं गाण्याचं माझं धाडस नाही, त्यामुळे मी ते काव्य स्वरूपातच म्हणणार आहे. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा, हसा मुलांनो हसा. रडणे हा ना धर्म आपुला, रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागचा विसरा गुंता, सर्व मागचा विसरा गुंता, आता उद्याच्या नकोत चिंता, बघा अरुण तो बाळांनो, तुम्हा खुणवितो कसा, हसा मुलांनो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. हसा ना.